जी पहिली उर्मी कुठली आली की आता मला उभं राहायला पाहिजे? असं हजारो लोकांना माउथ टू माउथ मी सांगितलं होतं 15 दिवस. 1.5 ते 2,000 कोटी रुपये Yes. या लाल बिल्ल्याच्या कार्यकर्त्यांच्यामुळं त्यांच्या घामाचं दाम पदरात टाकायचं काम राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात केलेलं आहे. आणि शेतकऱ्याला कुठलं जात धर्म काय नाही आहे. कुठलीही निवडणूक केलं तरी लोकवर्गणी कार्यकर्त्यांच्यातूनच हे ते. इतर पुढाऱ्यांच्यामध्ये इतर याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला रिझल्ट काढून आम्ही दिलंय. आंदोलन ते राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्या कारणानं सीमा भागातले उद्योजक पण येतील. तुम्हाला बघितलं तुम्ही एखादा शेतकरी असा की ज्याच्या आयुष्यामध्ये खरंच या आंदोलनाचं यश तुम्हाला दिसतं? अशी मिनी औद्योगिक वसाहत सुद्धा त्या ठिकाणी करतायत. अच्छा, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचं म्हणजे प्रत्येक आता हिशोब घालून बसलेत. आम्ही इकडे ऊस आंदोलनामध्ये आहे, एका बाजूला बरोबर. करणार आहे. काय देऊन काय करणार, एक मत देणार वोट दे. आहे. तेवढं जर केला तर बरंचसं काहीतरी होऊ शकते. तयारी करताय लोकांसाठी आता भांडण्याची सभागृहामध्ये जाऊन? छेद तिथं तुम्हाला त्यांची तळमळ दिसली शेतकऱ्यांबद्दल? पण त्या ठिकाणी ते 19 गावातल्या प्रश्नाबरोबर त्यांनाही ते पाणी होईल, आपल्याला पण पाणी होईल. आणि ते जनतेने निवडणूक हातात घेतलं. शेतकरी नेता जे राजू शेट्टी साहेब शिरोळच्या चौकात बोलत होते ते हाऊसमध्ये बोलायला लागले. शेतकरी संघटनेचं जिल्ह्यातलं नेतृत्व माननीय श्री राजेंद्र गड्ड्यांवर यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे. मी त्यांच्या शिवारात जाणार आहे, शिवारातल्या गोष्टी शिवारात बोलणार आहे, त्यांच्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलणार आहे, त्यांच्या ऊस दराच्या आंदोलनाबद्दल बोलणार आहे, त्यांच्या एकूण दूध उत्पादकांच्यासाठी उभ्या केलेल्या संघर्षाबद्दल बोलणार आहे, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याबद्दल मी बोलणार आहे. मी त्यांच्या शिवारात जातो आहे, मी त्यांच्या शिवारातल्या गोष्टी आता तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही ऐकत राहा ही मुलाखत राजेंद्र गड्ड्यांवर यांच्यासोबत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये आजवर अनेक स्थित्यंतर झाली. 1993 साली भारतानं खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे धोरण स्वीकारलं आणि या धोरणाचा सुद्धा शेतीवर अनिष्ट इष्ट असा दोन्ही प्रकारचा परिणाम झाला. आणि त्यातून भारतामध्ये शेतकरी नेतृत्व उभी राहिली, जी व्यवस्थेची थेट भांडू लागली. आम्हाला आमचा हक्क द्या, आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका, कारण तुमची अर्थव्यवस्था आमच्या शेतीवर अवलंबून आहे, असं भांडणारी अनेक नेतृत्व भारतामध्ये आत्तापर्यंत उभी राहिली. त्याच्यामध्ये शरद जोशी, राजू शेट्टी अशी अनेक नावं उदयाला आलेली आपण बघू शकतो. कोल्हापूर हा शेतीप्रधान जिल्हा आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भांडणारी अनेक मंडळी इथं आपल्याला दिसतील. जेव्हा आमचं नेतृत्व आमच्यासाठी उभं राहत नाही, जेव्हा आमचं कोणी ऐकून घेत नाही, तेव्हा शेतकरी आपल्यातूनच आपलं एक मोठं नेतृत्व उभं करत असतात. असा अनुभव आजपर्यंत या जिल्ह्यानं घेतलेला आहे. मी बोलतोय कारण माझ्यासोबत सध्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यांवर. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, कोशिश यही है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी जरूर चाहिए, हा मंत्र घेऊन गेली 30 वर्षे ते संघर्ष करतायत. शेतीसाठी संघर्ष करतायत, ऊसासाठी संघर्ष करतायत, दुधासाठी संघर्ष करतायत आणि वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांशी भांडतायत आणि आपला हक्क मांडतायत. राजेंद्र गड्ड्यांवर साहेब, मी आपलं स्वागत करतो डिजिटल कोल्हापूरवर. नमस्कार. माझं नाव राहुल सडोलीकर आणि मी आज तुमच्याशी थेटपणे बोलणार आहे, तुमचा प्रवास जाणून घेणार आहे, तुमचं व्यक्तिगत आयुष्य, तुमचा राजकीय संघर्ष आणि आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी खाल्लेल्या लाट्या, शेतकऱ्यांसाठी खाल्लेले शिव्याशाप जे व्यवस्थेकडून तुम्हाला मिळाले त्यांच्याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे आणि आज तुमच्या मी यशस्वी प्रवासाबद्दल सुद्धा बोलणार आहे. गड्ड्यांवर साहेब, मला सांगा, तुम्ही शेतकरी नेते म्हणून आज जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये परिचित आहात. एक अत्यंत विद्रोही शेतकरी नेते असा तुमचा परिचय आहे. आपलं बालपण कुठलं? मी बालपणापासून आपल्या सुरुवात करणार आहे. माझं बालपण मुतना तालुका गडिंग्लज, जे कोल्हापूरला बिंदू चौक जे आहे, बरोबर, ते आमच्याच गावचे सुपुत्र 1942च्या Yes, ते चळवळीमध्ये शहीद झाले. त्या गावात माझा जन्म झाला. Yes. एका सामान्य शेतकरी कुटुंबात आणि एका शिक्षक. बिंदू कुलकर्णी तुमच्या गावचे? येस, बिंदू कुलकर्णी आमच्या गावचे. एका शिक्षकाच्या पोटी माझा जन्म झाला. सर्वसामान्य कुटुंब आहे, सामान्य कुटुंब आहे आमचं. अच्छा, मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्या ठिकाणी माझं बालपण गेलं. अच्छा. शिक्षण आपलं? शिक्षण सुद्धा माझं 7वी पर्यंत शिक्षण मराठी शाळेमध्ये, जीवन शिक्षण मंदिर मुताळमध्ये झालं. हायस्कूलचं शिक्षण आमच्याच गावामध्ये जागृतीचं एक ब्रँच आहे, SD हायस्कूल, त्याच ठिकाणी झालं. आणि नंतर कॉलेज मी गडिंग्लजला जागृती कॉलेज. अच्छा. तिथं माझं ग्रॅज्युएशन तिथं कंप्लीट केलं? हा, लास्ट इयर BA पर्यंत केलं. बरोबर. तुमचं शिक्षण पूर्ण झालं आणि साधारणपणे ग्रॅज्युएशनमध्ये आल्यानंतर किंवा त्यानंतर काही काळामध्ये एक तरुणांच्यामध्ये एक उर्मी असते. तरुण म्हणजे विद्रोही असतो मुळातच. जे चाललेलं आहे ते जर चुकीचं चाललं असेल तर त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे, एक उर्मी तरुणामध्ये असते. आपल्यामध्ये अशी पहिली उर्मी कुठली आली की आता मला उभं राहिलं पाहिजे?
मुळात थोडंसं माझ्यावरती आमच्या आईवडिलांच्याकडनं, खास वडिलांच्याकडनं थोडंसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं असेल, अच्छा. अनेक दिग्गज नेते मंडळी, माझ्या वडिलांना सुद्धा खूप आवड आहे आणि त्यांचं सुद्धा शिक्षण कोल्हापूरसारख्या ठिकाणी, त्यांचा आजोळ वसगडे तालुका करवी आहे अच्छा. असल्यामुळं अतिशय एक वेगळ्या पद्धतीचे संस्कार मुळात त्यांच्यावरती झाले होते आणि ते बाळकडू आम्हाला लहानपणापासून ते सांगायचे आणि त्याच्यातनंच म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजेत म्हणून या देशातलं पहिलं कोऑपरेटिव्ह साखर कारखाना असेल, त्याला चालना द्यायचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं असेल. बरोबर. अशा अनेक गोष्टी वाचनातनं, चर्चेतनं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि काहीतरी एक वेगळं करायचं हे सातत्यानं माझ्या डोक्यात असायचं आणि त्याच्यातनंच मग मी एक छोटं मोठं काहीतरी गाव पातळीवरती मी काय सामान्य कार्यकर्ता म्हणून थोडंसं स्वतःहून मी लोकांना विचारायचो, तुझं काहीतरी काम असलं तर सांग, तलाठीकडे सांग, हे सांग, मी स्वतःहून विचारत जायचो. अच्छा, म्हणजे नेतृत्व तुमच्यात सुरुवातीपासूनच होतं? हा, नेतृत्व असं म्हणणार नाही मी, कार्यकर्ता गुण काहीतरी करायचं, भ्रष्टाचार वगैरे बिन पैशाचं काम करून द्यायचं वगैरे अशा पद्धतीचा विचार सुरुवातीपासून थोडंसं. ओके, मला सांगा मग ही सगळी जडणघडण तुमची होत असताना वडिलांकडनं, आता तुम्ही मला सांगितलं की थेट वडिलांकडनं ते विचार, ते बाळकडू तुमच्यापर्यंत आले, त्या काळामध्ये वडिलांशी तुमचा कसा संवाद चालायचा? राजकारणावर तुम्ही बोलायचात? हा, थोडंसं शिक्षक, प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांनी सुद्धा शेववाडी, गगनबोर्डा, बोरबीटसारख्या परिसरात, राधानगरी सारख्या परिसरामध्ये अतिशय अति दुर्गम भागात, म्हणजे ही गोष्ट 60-65 वर्षापूर्वी, म्हणजे काहीच सोयी सुविधा नव्हत्या त्यावेळी ते केलेले होते आणि त्यांचे मित्रमंडळी पण सगळे चांगले, पण ते गव्हर्नमेंट आपलं जिल्हा परिषदला शाळेचे शिक्षक असल्यामुळे त्यांना काही मर्यादा होत्या. बरोबर. थोडंसं त्यामुळं समजून घ्यायचो काहीतरी असं हे ते. मला कुठंतरी एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं तर मला ते थोडंफार पैसे वगैरे द्यायचे किंवा आई आमची द्यायची, पाठिंबा असायचा. हा, थोडंसं मी काय बसनं वगैरे फिरत होतो त्यामुळे मला थोडंसं मॉरल सपोर्ट किंवा हे असायचं आणि मी पण काय असं अवाजवी काय खर्च नाही. बरोबर. आणि मी मिळवलेले मित्रमंडळीपैकी भरपूर, म्हणजे माझं शिक्षण गडिंगला मुतनाळा जरी झालं असलं तरी बऱ्यापैकी मी क्रिएट केलेले मित्रमंडळ, बरोबर बरोबर, बाहेरचे आणि माझ्यापेक्षा सगळे सिनियर्स, बरोबर. त्यामुळे त्यांचा सुद्धा मला माझ्यावरती प्रभाव थोडासा होता. आणि माझा एक स्वभाव कसा आहे, माझ्यापेक्षा कोणतरी म्हणजे एखाद्या ज्ञानी माणसाला बोलतं करायचं आणि त्याच्याकडनं काय नवीन शिकायला मिळतं हे बघायचं, संवाद साधायचा, डायजेस्ट करायचं, प्रत्येक क्षेत्रातलं थोडंफार करून आपल्याला माहिती असावं, असं एक माझं सुप्रूप असं आज सुद्धा आहे. अच्छा. मला तुमच्या थोड्याशा तुमच्या बोलण्यातून मला व्यासंग दिसतोय. आपण वाचता, वाचन आपलं वाचनाची आवड आहे मला. मी पूर्वी महाराष्ट्र टाइम्स वाचायचो, आता लोकसत्ता मी वाचतो आणि वेगवेगळे छोटे मोठे पुस्तकं वगैरे. अच्छा, साहित्य वाचता? हा, साहित्य मला म्हणजे थोडंसं वेळ मिळत असं साहित्यिक मी फार काय कादंबरी असलं काय वाचत नाही, पण किमान पेपर चालणे, त्याच्यातला अग्रलेख खास करून लोकसत्तेतले असू देत, इतर पेपर असू देत किंवा आता यशवंतराव चव्हाणांच्या संबंधी असू देत किंवा वेगळे अनेक असे बुक्स मी वाचत, पुस्तकांचं वाचन, ह्या वाचनाचं आवड आहे. अच्छा. त्याच्यात वेळ काढून मी एक तास, किमान एक रोज, आज सुद्धा एक तासभर का म्हणून वाचतोस मी. अच्छा. तुम्ही मला तुमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं, तुमचं शालेय शिक्षण, कॉलेज आणि तुमच्या कुटुंबाकडे. जेव्हा तुम्ही कॉलेजमधनं बाहेर पडलात आणि तुम्ही, आता मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही एक राजकीय आणि सामाजिक आणि कृषी क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून सध्या जिल्ह्यामध्ये उगवतात, याची सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात बेसिकली साहेब, आमच्या भागात एक कात्री ॲग्रो इंडस्ट्री पण करावं म्हणून आम्ही कृषी डोक्यात घेतला होता. त्याच्यामध्ये आमच्या शंकेश्वरची मित्रमंडळी सगळं आम्ही एकत्रित होतो आणि एक शांतीसागर ॲग्रो इंडस्ट्री लिमिटेड म्हणून सुद्धा हिटने नाही केलं, आज सुद्धा गोडाऊन आहे, वेअरहाऊस आहे. किती सालची गोष्ट आहे ही? साधारणपणे 1991-92ची गोष्ट. अच्छा. आज सुद्धा गोडाऊन आहे, पण त्यावेळी ते सॉलन ट्रॅक्सेशनचं सोयाबीनचं 250 टन कॅपॅसिटीचं प्रोजेक्ट करायचं म्हणून आमचे एक मित्र शंकेश्वरचे किरण शहा आणि बेळगाव मधले शंकरगौडा पाटील साहेब असे मिळवलेले मित्रमंडळी एकत्र येऊन आम्ही आमचीच थोडीफार जमीन तिथे दिली आणि त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट उभा करून या भागातल्या मध्ये ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री उभं राहावी. माझा काय त्याच्यात मेजर रोल नव्हता, पण त्या मित्रमंडळींच्या माध्यमातून एक थोडंफार गाव पातळीच्या आजूबाजूला जरा एक 100 लोकांना बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि त्यासोबत सोयाबीनला वगैरे शेतीमाला भाव मिळेल, हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश होता. पण ते आमचं फेल्युअर गेलं, कारण त्यावेळी IDBIने तो प्रोजेक्ट रिजेक्ट केला. मग ते शेवटी ते संबंधित आपलं ते माझ्या मित्रमंडळींची फॅमिली पण अडचणीत आली.
मग त्याचं वेअरहाऊसमध्ये रूपांतर होऊन आज सुद्धा ते वेअरहाऊस तिथं आहे. आता अजूनही ते अजून आहे. स्थितीत आता सुरू आहे. 40,000 स्क्वेअर फीटचं गोडाऊन आहे. अच्छा, इथली नाही गोडाऊन सुरू गडिंग्लज आहे. तालुक्यात. अच्छा. त्या काळामध्ये तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू करत होतात, शेती क्षेत्रामध्ये म्हणजे शेती तुमची आहेच, शेतीमध्ये तुम्ही थोडीफार, स्वतः काम केलंय, त्यामुळे शेतकरी कुटुंबातलेच तुम्ही थोडक्यात म्हणता येईल. जेव्हा तुम्ही बघत होतात नवा काळ येतोय, जेव्हा तुम्ही जरा कळतं वय म्हणतो आपण, की आजूबाजूला काय चाललंय याचं सामाजिक भान आपल्याला आलेलं असतं. बरोबर. हे सामाजिक भान पहिल्यांदा कधी आलं आणि तुम्हाला कळलं कधी की हा सगळा जो चाललेला आहे हा चोरांचा बाजार चाललेला आहे आणि याच्या विरोधामध्ये मी उभं राहिलं पाहिजे, ही जाणीव कधी झाली पहिल्यांदा? मी पण सुरुवातीला इतर कार्यकर्त्यांच्या सारखंच थोडंसं म्हणजे काँग्रेसमध्ये म्हणा, वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये मित्रमंडळी थोडंसं असल्या कारणानं थोडंसं ऑनेस्टली सांगतो, मी त्या नादातच होतो की आम्हाला काहीतरी खासदार आमदार व्हायचं असेल तर प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं ते. प्रस्थापित पक्षामध्येच असायला पाहिजे, त्याच्यातनंच तिकीट मिळवायला पाहिजे असं वाटायचं क्षण कधी कधी. माझा भाऊ एक होता BSc वारला तो, मग तो सारखा मला सातत्यानं सांगायचा असं होत नाही, तू प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्याकडे आमच्या परिसरातले शिरपतराव शिंदे साहेब असतील, त्यावेळी मग तुमचे शंकर धोंडी पाटील साहेब असतील, जनता दलाची कारखाने साहेब असतील, असे अनेक लोकांचं तो उदाहरण द्यायचं, सुभाष जोशी, असे बरेच लोकांचं उदाहरण द्यायचं. प्रस्थापितांच्या विरोधात लढायला पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे, लोक सोबत किती आहे त्याचा विचार न करता उतरायला पाहिजे, असं एक अधेमध्ये तो सल्ला द्यायचा. पण मला ते पटत नव्हतं. पण ज्यावेळी राजू शेट्टी साहेबांना शिरोळ तालुक्यामधल्या साखर सम्राटांच्या माध्यमातून त्यांच्यावरती अटॅक झाला, बरोबर, आणि त्यांनी रक्त सांडून त्या ठिकाणी जे का मोठा उठाव झाला, बरोबर, त्यावेळी थोडंफार मला असं क्लिक होऊन गेलं की बाबा ज्याला तिकडे त्या पूर्व भागामध्ये सगळे हे आंदोलन करतात, बरोबर, आणि आमची जरी थोडीफार शेती कमी असली तरी या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा हे जागृत कुठेतरी केलं पाहिजे आणि त्या प्रवाहामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे असं मनात येऊन गेलं. पण तो सीझन आणि पुन्हा गेलाच, कारण मानसिकता थोडंसं आमच्या पूर्व भागातले गावं, माझं गाव म्हणा, आमचं पूर्व भाग म्हणा, थोडंसं हे डांबरट प्रवृत्तीची त्या काळी होते, त्याला काही नाही. त्यामुळे मला बरेच लोक असं म्हणायचे की तुम्ही ते शेतकरी संघटनेचं काम वगैरे सुरू केलं असेल, हे केलं तर तिकडचे शिरोळ पूर्व भागातली लोक वेगळी, इकडचे लोक वेगळी, कोणतरी मारून टाकतील असं तसं. आमच्या घराकडे नुकतंच माझं लग्न झालं, घराकडे सुद्धा लोक येऊन सांगून जात होते यात काय पडू नका, यात पाडू देऊ नका. आणि मी एक आमच्या गडिंग्लजच्या तालुक्यातल्या पूर्व भागातल्या कार्यकर्त्यांचं बैठक घेतलो, त्यांना म्हणजे थोडंफार चहा पाण्याची व्यवस्था केली, ते काहीतरी मला साथ देतील म्हणून, आणि सगळं झालं ओके म्हटले, काय नाही. आणि जाताना त्यांनी अगदी घरात आमचं ऐकू जावं असं जोरात इकडं ते काय उपयोग होत नाही, आणि इकडचे लोक फार हे वेगळ्या पद्धतीचे आहेत, आणि जसं राजू शेट्टी साहेबांना मारलं तसं त्यांना पण हे करतील. अच्छा. पण ते थोडंसं आमच्या बायकोला प्रेशर आलं, बरोबर, त्यांचं मॉरल डाऊन झालं म्हणजे थोडंसं. पण हळूहळू मी मानसिकता तयार केली आमच्या कुटुंबाचं, आणि कारण मला ते करायचं होतं. मग त्या सगळ्या ह्याच्यातनं मग मी 2 नोव्हेंबरला चेन्नईकुप्पी फाट्यावरती 2 नोव्हेंबर 2004ला एक 8-10 दिवस तयारी केलो. त्यावेळी प्रांताधिकारी DYSP यांना पत्र दिले की आम्ही चेन्नईकुप्पी फाट्यावरती गडिंग्लज कारखान्याच्या गाड्या अडवणार आहे, कारण तिकडे ते आंदोलन चालू होतं. मग याच बडगावचे आता ज्या मातीत आपण बसलोय, स्वर्गीय SM पाटील सर मध्ये कम्युनिस्ट विचारधारणेचे होते, खूप रिस्पेक्ट करायचे मला एक मुलासारखं. त्यांनी आम्ही मिळून संयुक्तिकरित्या करायचं म्हणून हे चेन्नईकुप्पी फाट्यावरती गाड्या अडवायचं म्हणजे आंदोलन करायचं ठरवलं. आम्ही टायमिंग दिलं तर सकाळी 10चं. गावभर मी 8 दिवस सांगत होतो, आणि मी येतो. एखाद्या निवडणूक झाल्यानंतर कॅल्क्युलेशन करावं तसं रात्रभर मी कॅल्क्युलेशन करत बसलो होतो, हे होईल एवढं 500 लोक येतील, 200 येतील, 100 तर नक्की येतील, असं करत ज्या दिवशी ॲक्च्युली आंदोलनाचा दिवस होता करायचा, त्या दिवशी कोण म्हणला मी म्हशी पानावर घालून आणतो, कोण म्हटलं जेवण येतो, कोण म्हणतं आंघोळ करून येतो, असं करून आमच्या गावातले कान्हासाहेब पाटील म्हणून तो नंतर सरपंच झाला. शेवटी असं बसं करून अगदी मग त्या वडापच्या गाड्या होत्या, आमच्या गावातल्या एका जाधव नावाच्या एका आमच्या गावातल्या गाडीवाल्याला सांगितलं तुला काहीतरी देतो वचल म्हणून, आणि मग शेवटी त्यांना आत सगळं घातलं इकडनं तिकडनं गोळा करून, आणि आम्ही जे वडापचा तो गाडीवाला पाठीमागे राहून तो कलेक्शन करणार तसं उभारलो, कारण मध्ये कोण उतरायला नको. आणि मग गावच्या लोकांना माहीत नव्हतं आंदोलन काय ते, तर मग नदीच्या पलीकडे गाडी थांबवली आणि सांगितलं तिथं पोलीस असतात म्हटलं, आमच्यापेक्षा जास्त पोलीस असणार, ते काय करत नाहीत म्हटलं.
आणि त्यामुळं तुम्ही काय घाबरू नका हं. आणि आपण जायचं आहे तिथं. हं. आणि आपण चाललो ते ऊस दराच्यासाठी चाललोय, बरोबर. जिल्ह्यात चाललोय, त्याला सपोर्ट करण्यासाठी चाललोय. मग असं त्यांची मानसिकता तयार केली. हे चला म्हटलं आमचं गाव तसं मग एकदा मानसिक तयारी झाली की झाली मग तिथं ते हटत नाहीत. हं. असं करून मग आम्ही आलो इथं. मग इथं सर वगैरे होते, एस एम पाटील सर वगैरे, साऊंड सिस्टीमची गाडी वगैरे टपावरती हे सगळं हे केलं आहे. मग इथं आम्ही येऊन थांबलो. मग कारखान्याच्या डायरेक्टरांच्या गाड्या बिड्या असं सगळं बाकीच लोक सगळे थांबले होते. आणि लांब लसं क्या भडगावपर्यंत अगदी त्या चेन्नईकुपी फाट्यापर्यंत अगदी 1 किलोमीटरवर ट्रॅक्टरांच्या लाईनी लागल्या होत्या. बरं. आणि ते सर पण तसं धाडशी होते. हां, हो. मग ते हे भडगाव आणि ते मुतना असं हं. हे पण जरा हे बंडखोरवरती सगळं. अच्छा अच्छा. मग असंच एक आता कोणाचं नाव घ्या म्हणजे त्यावेळी त्यांना वाटलं असेल की एक ट्रॅक्टर घेऊन आले. त्याच्यात निंगाप्पा धोळद नावाचा आमच्या गावचा, ते कधी विसरू शकत नाही मी. अच्छा. त्यावेळी त्यांचं वय साधारणपणे 75च्या पुढं असेल. अच्छा, 75, ज्येष्ठ होते. हां, ज्येष्ठ फेटा बांधलेला. थांब म्हटलं, कारडीमध्ये म्हटलं थांब म्हटलं, मी कशाला थांबलो होतं, आडवा गेला. मग ते पोलीस अधिकारी त्याला काहीतरी एकेरीतनं बोलले, अरे म्हाताऱ्या सरक मरशील असं म्हटलं. मग मला त्याचा राग आला. म्हटलं म्हाताऱ्या मरशील सर, म्हटलं तुझ्या वडिला समान आहे, तो कशाला मरायला सुद्धा तो का तयार झाला याचा विचार तू करशील का, त्यांना थांबवशील का, म्हटलं म्हाताऱ्या सरक म्हणून त्यालाच तू म्हटलं हात धरून बाजूला करतोस. जोरात पोलिसांचा आमचा वाद झाला. मग ते सिनियर अधिकारी त्यावेळी घारगे समोर त्यांनी मग ते अगोदर आमची भाषणावर ऐकले होते. मग त्यांनी त्याच्यात येऊन मध्ये थांबा म्हटले, मी करतो. आणि त्यावेळी आदरणीय शिरपतराव शिंदे साहेब चेअरमन होते. मग ते सारखं ते म्हणायचे, चला तिथं कारखान्याचे चेअरमन डायरेक्टर सगळे बोलवलेत, मिटिंगमध्ये बसलेत, तुमचं वाट बघलेत, चला तिकडे जाऊया. चला आम्ही म्हणत होतो इथंच यायला पाहिजे. मग असं करून शेवटी आम्ही जवळजवळ 5-6 वाजेपर्यंत 4-5-6 वाजेपर्यंत आम्ही गाड्या थांबवून आंदोलन केलं. पण एवढं झालं, सगळं बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमन सगळं ते घेऊन लवाजमा घेऊन त्या जागेवरती यायची पडली आणि आमच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. आणि आम्ही त्यावेळी ऊसाच्या दराच्या बरोबर इतर आमच्या काही ठेवीच्या बुद्धीतलं वगैरे सगळं बोललो होतो. आणि त्या ठेवी वगैरे परतीच्या वगैरे द्यायला पाहिजे, त्याचं व्याज द्यायला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी. मी 100% ते एका आंदोलनामुळे झालं असं म्हणत नाही, पण पुढं ते ठेवीच्या परतीवरती लोकांना त्याचं व्याज बीज मिळालं. आणि ते 18 आंदोलक आमच्या गावातले होते. त्याच वेळी मी शिंदेसाहेबांना सांगितलं की हे आज चेन्नईकुपी फाट्यापर्यंत आम्ही आलो आहे, तुमच्या गाड्या रोखल्या आणि इथं तुम्ही आला यायची पडायली. म्हटलं हे आमचं एक छोटंसं का होईना पहिलं यश आहे. आणि आजच सांगतो म्हटलं हा विचार मी या 3 तालुक्यामध्ये घराघरात पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्ही शपथच घेतलीत? हां, म्हणजे असं मनानं ठरवलं. अच्छा. ठरवलं, नक्कीच ठरवलं. आणि त्या पद्धतीनं मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मोठं त्याला एवढं हेडलाईन मिळेल, एवढं हे मिळेल, कधी एखादं नाव आलं तरी आम्ही समाधान कुठंतरी कोपऱ्यात असं आमचं इच्छा. प्रसिद्धी झाली तेवढी मिळाली. पुढारीला कुठंतरी माझं राजेंद्र गड्यांवर म्हणून नाव आलंय म्हणून ते आम्ही अगदी जपून कात्रण ठेवणार. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये एवढं त्याला हेडलाईन देईल, एवढं त्याला हे देतील, प्रसिद्धी देतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. आमच्या गावातले पेपर ते स्टँडवरनं घेऊन सकाळी मला उठवायलाच आले, हे एवढं मोठं अगदी बातमी आलेलं आहे बघा, हे सगळं ट्रॅक्टर थांबलेत, हे आणि तुमचं नाही सगळ्यांची नावं आमच्या आलेत, आम्ही सगळं उभारलोय असं ते खुश होऊन सांगा. असं ती सुरुवात होते. म्हणजे 2 नोव्हेंबर 2004ला आम्ही ते सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग मी राजू शेट्टी साहेबांना भेटायला गेलो. अच्छा. ही सगळा संघर्ष झाल्यानंतर तुमचं नाव सगळीकडे झालं असेल. शेतकऱ्यांच्यामध्ये सुद्धा आजूबाजूच्या किंवा तुमच्यासारखीच तुमच्या विचारांची जी माणसं आहेत त्यांना सुद्धा आमचं एक नेतृत्व मिळालं किंवा आमचा एक लढा उभारतोय असं एक आशा निर्माण झाली असेल. असं काही वाटलं तुम्हाला की आता लोकांच्यात आशा निर्माण झाली की आम्ही भांडतोय? मग हळूहळू आम्ही ते थोडंसं 19 नोव्हेंबरला राजू शेट्टी साहेबांची गडिंग तालुक्यामध्ये सभा घेतली. त्याच्या अगोदर आबा पाटील इथं 6 नोव्हेंबर 2004ला अच्छा आदरणीय त्यावेळचे विधानसभेचे सभापती कुपेकर साहेबांच्या सत्काराच्या निमित्तानं आले होते. अच्छा. आणि मला वाटतं 4 नोव्हेंबरलाच जिल्ह्यातल्या सगळ्या ऊस दराच्या संबंधी बैठक होऊन आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाची पहिली उचल त्या ठिकाणी ठरली गेली होती 3ऱ्या ऊस वर्षाचा. बरोबर. आणि राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानं आणि राज्याचा गृहमंत्री या नात्यानं मी बिल्ला लावून त्या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथपेच्या कार्यक्रमाला बसलो होतो. तर काय पण मला बघून असं बोलले असं नाही, पण ते राज्याचं गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलते असं ते बोलले. आणि शेट्टी साहेबांचा उल्लेख केले की राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली
या जिल्ह्यात चाललेलं ऊसाचं आंदोलन कालच म्हटलं आणि त्याच या विभागातल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं पण मी अभिनंदन करतो असं ते बोलले. म्हणजे मी एकटाच होतो बिल्ला, बरोबर. दुसरं कोण नव्हतं. बरोबर. म्हणजे असं एवढं हे झालं. हां. ही गोष्ट मी शेट्टी साहेबांना सांगितली. अच्छा. असं तुमच्याबद्दल त्यावेळी ते मोबाईलवर नव्हतं, टेलिफोन बूथवरती जाऊन मी लँडलाईनवरती त्यांच्या ओके. मोबाईलवरती त्यांच्या PC वरून फोन केला मोबाईल नव्हता, मग ते त्यांना जाऊन मी फोन केला आणि मग तुम्ही यायला पाहिजे म्हटलं. मग ते आमच्याकडे इकडं आमच्या भागात 19 नोव्हेंबरला यायची तारीख दिली. तत्पूर्वी एक आमच्या विभागातले इथे एक दिगंबर धरणगुत्ती म्हणून प्रगतशील शेतकरी होते, त्यांनी पण तिथे गेले ते त्यांना भेटायला, मागावचे त्यांना काहीतरी त्या भेटायला गेले ते यायला पाहिजे. तर असं एवढं हा आता प्रवास. मग 19 नोव्हेंबरला दोंडगे तालुका गडिंगलाच दुसरी सभा आमच्या गावामध्ये. तर माजी आमदार बाळासाहेब सारोडे म्हणून शंकेश्वरचे आमदार होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या गावात सभा घेतली. तिसरी सभा इंचनाल तालुका गडिंगलाच मध्ये घेतलं. तिथंच वरती आपल्या पश्चिम भागात गाव आहे, चांगलं गाव आहे. त्या गावातनं गाव 5-5:30ला आम्ही गेलो, साहेब केले, एक भोंगा वाजवला, अख्खं गाव जमलं आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालं, सभा झाली. आणि संध्याकाळी 7ला मग आमचं एक पारंपरिक ठिकाण आहे गडिंगमध्ये, लक्ष्मी चौक म्हणून, तिथं सगळ्या सभा होतात. त्या ठिकाणी ती सभा झाली. पण ही सभा वगैरे यशस्वी करण्यासाठी मी अगदी म्हणजे राजू शेट्टी साहेब येणार आहेत, असं हजारो लोकांना माउथ टू माउथ मी सांगितलं होतं 15 दिवस. अच्छा. माउथ टू माउथ इतका तुम्ही तो प्रचार केला होता सगळ्या सभेचा. मग इथं स्थानिक मंडळी, नेते मंडळी वगैरे व्यासपीठावरती होते. मग त्यांनी त्या ठिकाणी सकाळी 7ला दोंडगेवाल्यांनी त्यावेळी दिवशी टायमिंग दिलं होतं. 8ला यायला पाहिजे, आमच्याकडे दूधवाले जातात म्हणून. मी साहेबांना अतिशय माझ्यावरती छाप पडलं. 6:45ला म्हणजे आमच्या मुतनाळच्या स्टँडवरती आलं ते 72. अच्छा. एवढ्या सगळे ते आले होते. एवढं सकाळी. अच्छा. 7ला म्हणजे आम्ही दोंडग्यात होतो. सभा सुरू झाली 9ला, तो भाग वेगळा आहे. पण ते वेळेत आले. हे एकदम वेळेत, व्हेरी परफेक्ट. म्हणजे काय माणूस आहे. अच्छा. हे झालं. तिथं तुम्हाला त्यांची तळमळ दिसली शेतकऱ्यांबद्दलची. तळमळ, आक्रमक भूमिका, अभ्यासपूर्ण मांडणी, रिझल्ट ओरिएंटेड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या माणसाला दाद किंवा त्यांचं नेतृत्व का मी स्वीकारलं की स्वतःचा जीव धोक्यात घालून, नुसतं बोलून नाही, जसं बोलतात ते कृती त्यांनी त्यापूर्वी कृतीशील होते. कृतीशील म्हणजे प्रत्यक्षात आउटपुट काढलं. आउटपुट काढलं. नुसतं अर्थशास्त्र मांडणं सोपं आहे, बरोबर, व्याख्यान देणं सोपं आहे, त्याच्यात रिझल्ट काढणं महत्वाचं आहे. आणि ते रिझल्ट आजपर्यंत राजू शेट्टी साहेबांनी काढलेला आहे. म्हणून मी त्या ठिकाणी त्यांचं हे. बरोबर. राजू शेट्टींचं नेतृत्व आपण स्वीकारलं, त्यांना आपलं नेते मांडलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं काम सुरू झालं. तसा हा प्रवास तुमचा सुरू झाला. या प्रवासामध्ये प्रत्यक्ष कुठल्याही शेतकरी किंवा कामगार नेत्याचा संघर्ष हा व्यवस्थेशी असतो. आणि व्यवस्थेशी जेव्हा त्याचा संघर्ष असतो तेव्हा तिथं एक फोर्स असते उभी तुमच्यामध्ये तुम्हाला रोखण्यासाठी, आणि ती फोर्स असते पोलिसांची. आणि त्या फोर्सशी बऱ्याचदा संघर्ष होतो, तो वादविवादाचा होतो. बरोबर. प्रत्यक्ष अंगावर जाऊन अटक करणं, लाठीचार्ज करणं, इथंपर्यंतचा क्रूरतेचा तो सगळा भाग असतो. तुम्ही अनुभवलंय, तुम्ही भांडलायत पोलिसांशी बऱ्याच वेळेला. आमचं वादावादी काही चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी, आम्ही कुठलंही आंदोलन आम्ही अभ्यासपूर्ण संयमानच करायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यातनं सुद्धा जर काहीतरी बेसलेस आमच्यावरती हे करायला लागलं तर आम्ही मग सोडत नाही. बरोबर. आणि एक कसं आहे साहेब की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बाबू गेनो, अमुक तमुक नुसतं हे वाचण्यासाठीच नाही आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर ऐतिहासिक त्या ठिकाणी वाचण्यासाठीच नाही आहे. काय होऊन काय होणार आहे, ही मानसिकता आपण ठेवलीच पाहिजे ना. मग ते पोलीस असू देत किंवा कोणी असू देत. मग जे करायचं आपल्या मनापासून करायचं आहे किंवा करायची इच्छा आहे, त्याच्यामध्ये कुठे किती संघर्ष येणार आहे गृहीत धरूनच आपण वाटचाल करायला पाहिजे. बरोबर. आणि ही मानसिकता आमची असते, आमच्या कार्यकर्त्यांची पण असते. असा कधी प्रसंग तुम्हाला आठवतोय की अगदी पोलीस हातगाईला आलेत आणि तुम्ही मागं हटलेला नाही आहात, असा काही प्रसंग आठवतो कुठला तुम्हाला? बरेच आमच्या दूध आंदोलनाच्या वेळी सुद्धा अगदी जोरात त्यांनी आमच्याकडे कसं दूध आंदोलन म्हटल्यानंतर आमच्याकडं गडिंग दादरा चंदगडमध्ये मला वाटतंय गोकुळचेच 2 मोठे चिलिंग सेंटर आहे, वारणेचं आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या खाजी कंपन्यांचं आहे. त्यामुळे एवढं दूध आंदोलन म्हटलं की मोठं पसार आहे, लाखो लिटर दूध संकलन. तेव्हा बऱ्याच वेळेला जोरदार हातगाई आणि आमचे संघटनेची टीम, माझ्या एकट्यामुळे नाही आहे, आमचं टीम जबरदस्त आमच्या
गडिंग तालुक्यातलं खास करून आमच्या अगदी जीवाभावासाठी त्या टीममुळे आम्ही त्यांच्यावरती आमच्या जे काही आंदोलनाच्या संबंधी किंवा गाड्या रोखणे किंवा टँकर रोखणे किंवा गावातलं दूध थांबवणे प्रबोधन एका बाजूला आमचं चालूच असतंय. शक्यतो रस्त्यावर उतरून ती पाळी येऊ नये म्हणून वैचारिक मंथन करायचं याच्यावरती आमचा जोर असतो. बरोबर, जाणीव जागृती त्याच्यातनं मेजॉरिटी लोकांचा सपोर्ट भेटतोच. त्याच्यातनं सुद्धा कोणते वाढलं प्रतिष्ठा नको त्या गोष्टीला प्रतिष्ठा करून आणायचा प्रयत्न करतात. त्याचा जोरदार आम्ही त्याला हे करून प्रत्युत्तर देऊन ते थोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि संघवाले सुद्धा त्यांनाही माहित असते की यांची मागणी रास्त आहे किंवा त्यांनी गोष्टी त्यांच्या हातनं गोष्टी काही घडत नाही ते आम्ही त्यांना करून संघाच्या हितासाठी सुद्धा करत असतो. पण ते शासनाच्या ह्याचं गुलाम असल्याकडे किंवा त्यांचं ते थोडंसं हुकुमाचे दावेदार असतात त्यामुळं त्यांनी सुद्धा फॉर्मॅलिटी म्हणून का संघ चालू ठेवायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे खास करून दुधाचं. आणि दूध आंदोलनामध्ये कसं आहे साहेब, दूध आंदोलन करणारे राजू शेट्टी साहेब सहजासहजी तयार होत नाहीत. याचं महत्वाचं कारण काय, शक्यतो ते जरासं जनजागृती मोर्चा आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं दूध न अडवता, कारण दूध व्यावसायिक जो आहे प्रामुख्यानं तो अतिशय अत्यल्प भूधारक क्षेत्र आणि तो शेतमजूर, तोडणी मजूर, ऊस मजूर वगैरे हाच प्रामुख्यानं घटक आणि खास करून महिला भगिनी बरोबर. आणि एक 2-4 लिटर दूध जरी त्यांच्या घरी राहिलं आठवड्याचं त्याचं बिल येतं आणि 2-3 दिवस जरी आमचं दूध आंदोलन, ऊसाचं गोष्ट वेगळी आहे, दुधाची गोष्ट वेगळी आहे. ऊस एक महिनाभर थांबलं तरी काही एवढा मोठा फरक पडत नाही. दूध अगदीच नाशवंत. दूध कसं आहे की त्या दुधावरती त्यांचा आठवड्याचा बाजार असतो. त्यामुळे 10 दिवसामध्ये 2-3 दिवसाचा आमचा आंदोलनाच्यामुळे जर फटका बसला त्यांचं मोठं नुकसान. त्यामुळं अतिशय जड अंतकरणानेच आम्ही दुधाचं आंदोलन करतो. शक्यतो दुधाचं आंदोलन करण्याच्या भानगडीतनं आम्ही फारसं साहेब सुद्धा पडत नाहीत आणि आमची मानसिकता पण तयार होत नाही. कारण त्या दुधावरती त्यांचं सगळं गुजराण असतं आणि म्हणून आम्ही शक्यतो, पण हे मुरदाड आणि दळभद्री लोक ऐकत नाहीत म्हणून नाव असतो आम्हाला त्या ठिकाणी मग दुधाच्या उभा करतो. बरोबर, जड अंतकरण. यस. आता तुम्ही सांगितलं दुधाच्या आंदोलनाचं, शेतकरी संघटनेची, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी ओळख आहे ती महत्वाची म्हणजे ऊस दर आंदोलन यशस्वी करणार. 1200 जिथं दर मिळायचा तिथं 3500 दर हा शेतकऱ्यांना मिळायला लागला. पहिली उचल हप्ता, आणि हा फार मोठा फरक होता. शेतकऱ्यासाठी ही दिवाळीच होती खरं तर. हा, आणि तो म्हणजे एक मोठं यश मानलं जातं शेतकरी संघटनांच्या इतिहासामध्ये. तुम्ही बघत होतात की जेव्हा 1200 दर मिळतो ऊसाला, तो एक काळ तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतरची मोठी 3500चा पहिला हप्ता मिळायला लागला, ऊस दर वाढला, टनाला तेवढे पैसे मिळायला लागले. त्यानंतरचा तो काळ हा स्थित्यंतराचा काळ आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला. अर्थकारणामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झालेली आहे त्यांच्या. तुम्हाला बघितलं तुम्ही एखादा शेतकरी असा की ज्याच्या आयुष्यामध्ये खरंच या आंदोलनाचं यश तुम्हाला दिसतं त्या शेतकऱ्याचं एकूण यशस्वी जीवनामध्ये? तुम्ही 1200 म्हटलं ते 1200 सुद्धा मिळत नव्हतं साहेब. 2003-04 पर्यंत 2001-02 पर्यंत जे राजू शेट्टी साहेबांना ज्यावेळी मारहाण झाली, त्यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर, त्याच वर्षी ती पहिली ऊस परिषद झाली. एक सभा झाली म्हणजेच ती पहिली ऊस परिषद. आदरणीय शरद जोशी साहेब तेवढे होते. आणि त्यावेळी सरकार याचा SMP किमान वैधानिक दर होता. आणि त्यावेळी साहेबांची किंवा संघटनेची मागणी, शेतकरी संघटनेची मागणी त्यावेळी का स्वाभिमानी नव्हती, तर संघटनेची मागणी होती की किमान 800 रुपयाची पहिली उचल मिळावी आणि कारखानदार 360च्या पुढे जायला तयार नव्हते. तर ते त्यावेळी 751 रुपयाची पहिली उचल भेटली आणि एका शिरोळ तालुक्यामध्ये नाही भेटली ती, एका कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये नाही भेटली. 350-360 वरनं ते डायरेक्ट 751 रुपये अखंड कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यावेळी 17 साखर कारखाने होते, आता 26 काहीतरी झालेले आहेत, त्यावेळी सगळ्या कारखानदारांना भेटले. म्हणजे हा प्रवास 360-350 पासनं पहिल्या ऊस परिषदला 751, दुसऱ्या ऊस परिषदला 800, तिसऱ्या ऊस परिषदला 1000, मग त्याच्यानंतर मग 1200 चौथ्या ऊस परिषदला, मग त्याच्यानंतर असा टप्प्याटप्प्यानं वाढत हा आता परवाचा तो 24 ऊस परिषद झाली. ते 3751 मागणी केली, ते आता ते 3600 350 पर्यंत गेलेलं आहे, टप्पा गेलेला आहे. या सगळ्या ह्याच्यातनं मग अशी एक दुधाचं आंदोलन सांगताना मी एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक बलदंड शक्ती असते, ऊस बागायतदारांची. दूध उत्पादक हा अतिशय दुबळा आहे. त्याच्यासाठी शेतमजूर, ते तोडणी मजुरांच्यासाठी त्यांनी येऊन रस्त्यावरती आंदोलन करू शकत नाही. म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी हा दूध उत्पादक पण आहे, पण पर्सेंटेज कमी आहे. बरोबर. पण खालचा जो त्यांचा वाटेकरी असेल, एखाद्या गावातल्या पाटलांचा जमीन केला असेल,
आणि बाबा तिथं तो जमीन पण केला आणि आपल्या एक 4 म्हशी पण पाळलाय, शेतमजूर आहे. शेतमजूर आहे. मग त्याच्यामध्ये दीन दलित बांधव सगळे 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 त्याच्यामध्ये. तर त्यांना त्यांच्या न्यायासाठी कोण उतरणार, म्हणून राजू शेट्टी साहेबांनी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बलदंड शक्ती घेऊन त्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून द्यायचं काम म्हणजे तो केलं. फोर्स इकडे त्यांनी तो लावला. फोर्स इकडे वापरला आणि अतिशय राजू शेट्टी साहेबांनी आमच्या ऊसाला दर मिळवून दिला म्हटल्यानंतर आम्ही त्या दुधाला सुद्धा रस्त्यावर उतरतो म्हणून त्यांच्या हाकेला ओ देऊन लाखो शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले उतरले, म्हणून दूध आंदोलन यशस्वी झालं. अच्छा. हां, आता तुम्ही मग अशी म्हणताय की या अर्थकारणाचं एखाद्या शेतकऱ्याचं, मी गेली 22 वर्ष, तसं मी साधारणपणे समाज जीवनामध्ये साधारणपणे 28, 29, 30 वर्ष आहे. मी बघतो ना, माझ्या गावातलं चित्र पाहतो, या गडिंगला जरा चंदगडचं चित्र पाहतो की पूर्वी काय घरं होती, पूर्वी त्यांच्या घरातले किती शिकलेले होते. तर निश्चितपणे आर्थिक स्थित्यंतरी निश्चित झालेलं आहे. ऊस पट्ट्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण अर्थकारण बदलण्याचं काम बरोबर. सर्वात मोठं काम बरोबर या म्हणजे सगळ्या ऊस पट्ट्यामध्ये झालेलं आहे. गडिंगला आजरा चंदगड विभागामध्ये साधारणपणे 25 लाख टन ऊस आहे. ॲव्हरेज आपण साधारणपणे आमच्या मागणीमुळं किंवा आमच्या आंदोलनामुळं एका टनाच्या पाठीमागं 500 रुपये जरी जादा धरले, ॲव्हरेज म्हणतो मी, म्हणजे मूळ देणारे किंवा बेसिक सोडून, तरी त्याचा हिशोब केला तर वर्षाला नाही म्हटलं तरी 25 700 म्हणजे 750 कोटी रुपये, 750 कोटी रुपये असं दरवर्षी, म्हणजे साधारणपणे 75 कोटी रुपये असं आतापर्यंत नाही म्हटलं तरी सुद्धा एक 20 वर्षाचा जर हिशोब काढला, एक 1,500 ते 2,000 कोटी रुपये या लाल बिल्ल्याच्या कार्यकर्त्यांच्यामुळं, त्या तुमच्या संघर्षामुळं, प्रचंड संघर्षामुळे, त्याच्यासाठी पोलिसांच्या लाट्या काट्या आम्ही खाल्ल्या. माझ्यासोबत सगळ्याच संघटनेच्या आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती राजू शेट्टी साहेबांच्या सगळ्यांच्याच वरती FIR दाखल होतात. पोलिसांचं त्या ठिकाणी दंडुकापणाला प्रसाद घ्यावा लागतो, त्याच्यानंतर त्या तारखेला जावं लागतं, जेलमध्ये जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून निव्वळ मी गडिंगला आजरा चंदगडचं सांगतो, असं महाराष्ट्राचा जर हिशोब केला 13 कोटी टन ऊसाचं उत्पादन आहे. किमान साधारणपणे एका केरळच्या बजेट एवढं, हो, केरळ राज्याचे बजेट एवढं आम्ही ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं त्यांच्या घामाचा दाम पदरात टाकायचं काम राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात केलेलं आहे. त्याच्यात आम्ही एक थोडं का होईना आमच्या विभागातनं आणि एकूणच राज्यपातळीवरती एक थोडं का होईना आमचं ह्याचं समाधान आहे. त्यामुळं आज ग्रामीण भागातली मुलं, कोण सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, कोण एक BHMS असू दे, BMS असू देत, MBA असू देत, ही मुलं शिकली, त्यांचे आईवडील कष्ट घेत होते. 50-50-100 टन ऊस उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा आज जे झाला, जे काही इंजिनियर्स झाले, हे झाले, यांचे इंजिनिअरिंग कॉलेज चालवायचं सुद्धा आमचं शेतकरी संघटनाच काम करते. ग्रामीण भागामध्ये आज पूर्वी कसं BA BComचे मुलं दिसायचे, आज गावागावात इंजिनियरची शेतकरी कुटुंबातले. ही किमया निश्चितच राजू शेट्टी साहेबांनी आमच्या स्वाभिमानी शेतकरी MPSC UPSC मध्ये पर्सेंटेज त्याच्यात थोडंसं पर्सेंटेज कमी आहे MPSC UPSC मध्ये, पण पूर्वीच्या तुलनेमध्ये कम्पॅरेटिव्हली आहे. पण सरसकट जे MBA होऊन, MSW होऊन, थोडं B फार्मसी, D फार्मसी, आज जी एकूणच वेगवेगळी शिक्षणाची जी दालना आहे, त्याच्यामध्ये जे काय गेल्या 20 वर्षामध्ये आपण गावागातनं पर्सेंटेज बघितलं तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं भरपूर शिकली, शैक्षणिक विकास झालेला आहे चांगला, भरपूर शिकले आणि ते आज म्हणजे स्थिरतावर झालेत ना. बरोबर. आणि त्यामुळं हे मोठं बदल आहे. राहणीमानाचा दर्जा सुद्धा उंचावला निश्चितपणे, थोडंफार त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांचं राहणीमानात लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढलेलं आहे. कारण कमीत कमी मिनिमम म्हणजे त्याचं व्यवस्थित सोसायटी भागते. पूर्वी कधी काळी सोसायटी सुद्धा भागत नव्हती. KDC बँकेचे इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर सेक्रेटरी होऊन माझ्या डोळ्यानं मी लहानपणी आमच्या गावातला बघितलेलं आहे. अगदी गावातल्या चांगल्या पाटील घराण्यातल्या जमीनदार लोकांचं, की त्या ठिकाणी बँक इन्स्पेक्टर यायचा, सोसायटी सेक्रेटरी यायचा, टीम घेऊन यायचं, भांडी कुंडी बाहेर काढायचे, जप्ती करायचे, हे आमच्या डोळ्यानं बघितलंय. त्याची पत गावात घालली जायची, त्याची घालवली जायची. आज हे चित्र मला कुठंच दिसत नाही की सोसायटी थकली म्हणून आज भांडी कुंडी कुठेतरी भडगावमध्ये, बसरगेमध्ये, हलकर्णीमध्ये, तेरणीमध्ये किंवा कुठेतरी इंजनाळमध्ये, हे चित्र कुठं दिसत नाही. सोसायटी 100% फिटते व्यवस्थितरित्या. हे आणि सगळ्यात मेजर क्रॉप जो आहे मनी क्रॉप, म्हणजे आपण पैशाचं पीक, नगदी पीक, पैशाचं पीक म्हणून तो ऊस आहे. शुगर बेल्टच आहे, शुगर बेल्टच आहे. त्यामुळे ही किमया आणि हे जे बदल आहे ना, हे अतिशय एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याचा म्हणजे आनंद आहे. त्याच्यामध्ये अभिमान आहे तुम्हाला, दिसतो तुमच्या बोलण्यात. निश्चित समाधानाची बाबत खरंच ते फार मोठं त्याला एक ते घडण्यामध्ये आम्ही एक निमित्त मात्र कारणीभूत ठरलो, याचं समाधान आहे. नक्कीच. मी पुढे जाईन. हा ऊस लढा यशस्वी होत होता
त्याच्या मधल्या काळामध्ये जो संघर्ष करावा लागला, आत्ताही तुम्ही संघर्ष करताय. आता मगाशी मी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा तुम्ही प्रचंड चिडलेला होतात की आमचं ऐकून का घेत नाहीत, आम्ही कोण दहशतवादी आहोत का, आम्ही कोणी अतिरेकी आहोत का. आणि प्रत्येक विद्रोही माणसाची हीच भूमिका असते की आम्ही व्यवस्थेविरोधात मांडतो, याचा अर्थ आम्ही दहशतवादी नाही आहोत, आमचं काहीतरी म्हणणं आहे आणि ते ऐकून घेणं तुमची जबाबदारी आहे. बिकॉज वी आर लिव्हिंग इन डेमोक्रेसी सिस्टम. लोकशाही ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये भांडताना बऱ्याचदा कुठेतरी असं वाटायला लागतं की यार का भांडायचं, या लोकांची हक्काच्या गोष्टींसाठी भांडावं लागतं. मानसिक खच्चीकरण होतं कुठं कधी? मानसिक खच्चीकरण पदोपदीच होत असते की ज्या वर्गासाठी आपण भांडतो त्या वर्गाचा सुद्धा भरभरून पाठिंबा पाहिजे, तो कधी कधी मिळत नाही किंवा त्याला कळते पण वळत नाही असं पण थोडंसं आहे. पण शेवटी आपण ते वरच स्वीकारलेलं आहे. बरोबर. आम्हाला कोण मला कोण घराकडे येऊन तू शेतकरी संघटनेचं काम कर असं कोण सांगितलं नाही. ते स्वतःहून मी स्वीकारले. पण स्वतःहून स्वीकारले म्हटल्यानंतर जेवढं आपणाला शक्य असेल तेवढं ते करत राहायचं, हा एक भाग. पण मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगायचं की आज मी करतोय, उद्या अजून कोणतरी करेल. पाठीमाग महात्मा फुलेंच्या पासून हा तसा प्रवास आहे अनादिकालापासून. हो हो. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ही एका दिवसात सुटत नसतात, ही दीर्घकालीन लढाई आहे. म्हणजे कधी काळी सोसायटीच्या माध्यमातून निम्म 50% खत द्यायचे, 50% कर्ज द्यायचे, काळाच्या मंकी छाप, कुत्ता छाप, हे छाप, ह्या सगळे केडीसी बँकेचे डायरेक्टर आणि प्रस्थापितांचेच त्या ठिकाणी खत काड्या द्यायचे. अगदी ऊस दरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या कपाती करायच्या, बिनप्रतीची बिनव्याजी ठेव वगैरे करायचे. म्हणजे तिथंपासून हा प्रवास आहे. टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी निर्गत करत 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 आज SMPचं रूपांतर FRP मध्ये झालेलं आहे. आणि तो सुद्धा होत असताना राजू शेट्टी साहेबांना जिल्हा परिषदचं एक मत एक नोट करून दिलं. ती ताकद लोक संविधानिक पद आलं. बरोबर. त्याच्यानंतर साहेबांना तिथल्या शिरोळच्या भूमिपुत्रांना मी सलाम करतो. त्यांनी लोकांनी एक मत एक नोट करून त्यांना महाराष्ट्र विधानसभेमध्ये पाठवलं. जे राजू शेट्टी साहेब शिरोळच्या चौकात बोलत होते ते हाऊस मध्ये बोलायला लागले. फरक आहे, सभागृहामध्ये फरक, संविधानिक सभागृह. आणि हीच भाषा हाऊस मध्ये त्या ठिकाणी चालली. आणि त्यामुळं धोरणावरती किंवा एकंदरीत शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या धोरणावरती मतदान केलं पाहिजे. बरोबर. माझं धोरण कशात आहे, बरोबर, माझ्या धोरणाची अंमलबजावणी कोण करणार आहे, याच्यावरती त्यानं मतदान केलं पाहिजे. बरोबर. तर या निमित्ताने एक उदाहरण देतो तुम्हाला. या देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी 3% सुद्धा नाही आहे साहेब. 3% सुद्धा राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे मिळून. पण 3% कर्मचारी आपण एकत्र येतो आणि त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर अगदी पहिल्या वेतन आयोगापासून परवापर्यंत 8व्या वेतन आयोग मंजूर झालं. मग दुसऱ्या बाजूला मगाशी तुम्ही सुरुवातीला म्हटलं की हा देश कृषीप्रधान देश आहे. मी म्हणतो किमान 60-65% आहेत, 60% तर आहेत. म्हणजे शेतकरी हा डायरेक्ट शेती करणारा हा एकच घटक नाही आहे. बरोबर. डायरेक्ट शेती करणारा घटक आहे, शेतमजूर आहे, त्याला शेतीपूरक उद्योग व्यवसाय करणारा हा सगळा जर घटक बघितला, आज मेजर डिपेंडंट या शेतीवरती या देशाचं अर्थकारण अवलंबून आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. डेफिनेटली. तुम्ही मोबाईल घ्या, तुम्ही सॉफ्टवेअर घ्या, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड घ्या, त्याला लिमिटेशन्स आहे. तुमच्या हातात आता तुमचं हे कॅमेरा आहे, हे रोज कॅमेरा, हे रोज काय असेल तर तुमचं हे खरेदी, हे सेट खरेदी करायची गरज नाही. बरोबर. पण मगाशी तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर काहीतरी चहा पिला, त्याच्यातलं पावडर, त्याच्यातलं साखर, त्याच्यातलं दूध संपलं. सेकंड टाइम तुम्हाला चहा प्यायचं असेल तर आणखीन एक तासाभरानं नवीन दूध, नवीन पावडर, नवीन कोणतरी चहा पावडर त्या ठिकाणी त्याची निर्मिती केलं पाहिजे, कोणतरी दूध निर्मिती केलं पाहिजे, कोणतरी साखरेची निर्मिती केलं पाहिजे. त्यामुळं हे जे आहे 60-65% म्हणून ह्याच्यावरती डिपेंडंट जास्त आहे, अर्थकारण त्याच्यावरती ते जास्त आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या मध्ये 3% लोकांना सरकार घाबरत आहे, पण 65% लोकांना सरकार घाबरत नाही. सरकार कोणाचंही असू देत. म्हणजे असं त्यांना भीती नाही की बाबा ऊसाच्या दराच्या संबंधी ज्यावेळी परदेशामध्ये चांगलं साखरेला दर असतो त्यावेळी त्याबरोबर निर्यात बंदी घालायचं, दळबद्री धोरण आखायचं, देशांतर्गत बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी करायचं. आणि अशा पद्धतीची जे काही धोरणं घेतात त्याच्यातनं ऊस उत्पादन धोरण दिल्लीमध्ये ठरतंय, पण त्याचं मरण शिवारातल्या शेतकऱ्याला भोगावं लागतं. आता सोयाबीनच्या बाबतीत उदाहरण घ्या. आता परदेशातलं त्या ठिकाणी पेंड म्हणजे जे आपल्या देशातलं पेंड एक्सपोर्ट होतं त्याच्यावरती बंदी घाला.
तुम्ही परदेशातनं त्या ठिकाणी मलेशियावरनं अजून इंडोनेशिया वेगवेगळ्या देशातनं तुम्ही पाम तेल आयात करता. आयात करतो. पण इथलं आमच्या हलकर्णी किंवा ज्या आता उदाहरण आमच्या भागातलं सांगा, गडिंगच्या पूर्व भागातल्या सोयाबीन उत्पादकाच्या शिवाराला तुम्ही रास्त भाव देत नाही. त्याचा फिक्स भाव नाही ना. बरोबर. जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना 8,000 रुपयाचा सोयाबीन भाव मिळाला पाहिजे म्हणत होते. आज 3500-3600 त्या ठिकाणी भाव आहे. एक बरेच शब्द बोलत नाहीत. असंच सगळ्या पिकांच्या बाबतीत आहे. बरोबर. असंच कापसाच्या बाबतीत आहे, कांद्याच्या बाबतीत. सगळ्याच बाबतीत असंच आहे, सेम. फक्त ऊसच असा हा विषय आहे की याच्यामध्ये त्या ठिकाणी पूर्वी SMP होते, किमान वैधानिक दर होतं. त्याचं रूपांतर ज्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांनी, मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते 2011 साली, फेअर अँड रेव्हन्यू प्रॉसेसमध्ये रूपांतर होताना राजू शेट्टी साहेबांनी सलग 3 दिवस त्यावेळी समविचारी खासदारांना घेऊन लोकसभेचं त्या ठिकाणी अधिवेशन रोखून धरलं. आणि चुकीची आकडेवारी राज्यांमधनं, जे 14 राज्यांमध्ये संभाव्यपणे ऊस उत्पादन घेतलं जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे आणि उत्तर प्रदेश आहे, अजून पंजाबवरी आहे, पण प्रमाण कमी, पण ॲव्हरेज प्रमाण. तिथं चुकीची आकडेवारी घेऊन ऊसाचा दर ठरवत होते. त्याच्यामध्ये अगदी 35 रुपये बैलगाडी शेणखताची किंमत, भरणी, पसरणी आणि सगळं वाहतूकवर धरत होते. हाऊसमध्ये त्या ठिकाणी असे प्रश्न विचारले. आणि दुसरं, राजू शेट्टी साहेब खासदार झाल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एका पश्चिम महाराष्ट्रात एका कोपऱ्यामध्ये फक्त आपण ऊसाचं आंदोलन केलं, लाखभर शेतकऱ्यांनी एकत्रित केलं, ऊसाचा दर ठरवला, असं होणार नाही आहे. बरोबर. एक राष्ट्रीय पातळीवरती एक दबावगट निर्माण झाला पाहिजे. बरोबर. म्हणून या देशातल्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या शेतकरी संघटना एकत्रित केल्या आणि त्यांना सांगितलं की आपण सामुदायिक नेतृत्व करूया. बरोबर. कोण लीडर नको, बरोबर. सामुदायिक नेतृत्व करूया. आणि प्रत्येकाचे प्रश्न आहेतच, त्याच्यात कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आपण एकत्रित येऊया. समान किमान समान किमान कार्यक्रमाला एकत्रित येऊया. मग त्याच्यामध्ये तामिळनाडूचं तांदूळ उत्पादकांचं असेल, पंजाबमधला त्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणातला त्या ठिकाणी बासमती पिकवणारा शेतकरी असेल, किंवा सफरचंद पिकवणारा काश्मीरच्या परिसरातला असेल, सर्व प्रकारचे, केरळमधला स्पायसेस म्हणजे मसालेदार पदार्थ पिकवणारा शेतकरी असेल, आंध्रमधला रेशीम पिकवणारा असेल, किंवा हे सगळ्या शेतकऱ्यांना कापूस पिकवणारा, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून बऱ्याच ठिकाणी अजून आदिवासी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या सगळ्या शेतकरी म्हणजे त्याच्यामध्ये मेघाताई पाटकरांच्या पासनं, उल्का महाजनपासनं, VM सिंग साहेब म्हणून मोठे शेतकरी नेते आहेत, रामपाल जाट आहेत, अशा अनेक संघटना सगळे एकत्रित करून, योगेंद्र यादव साहेब आहेत त्याच्यामध्ये, सगळं एक दबाव गट निर्माण करायचा. राष्ट्रीय किसान मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून एक फोरम तयार केला. आणि त्या काळी महाराष्ट्रातला ऊस उत्पादक पश्चिम महाराष्ट्रातला गेला नाही, उत्तर कर्नाटकातला गेला नाही, पण लाखभर शेतकरी त्या हाऊसच्या सभागृहाच्या बाहेर होते. आत हे बिल येणार होतं, त्याचे कुणकुण साहेबांना लागले होते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून, ऊस पट्ट्यातल्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सगळं 1 टन ऊस पिकवण्यासाठी किती उत्पादन येतं याचं सगळं डाटा घेऊन गेलते. आणि तिथं सभागृहाला विचारलं त्याने, तुमच्याच तुम्ही एवढं चुकीची आकडेवारी दाखवून इथं कमी उत्पादन दाखवा लागलं, आणि त्यामुळे तुम्हाला FRP भविष्यामध्ये या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटण्यासाठी म्हणून तुम्ही एक सुरक्षित कायद्याचं कवच करून घ्यायला लागलाय. बरोबर. आणि म्हणून हे तुमच्याच कृषी विद्यापीठातनं तुमचे सगळे सरकारी आहेत, याच्यात एवढा खर्च येतो, आणि मग माझ्या शेतकऱ्याला कसं कमी येईल. बरोबर. म्हणून ते खत कुठं मिळते पवार साहेब सांगा, मनमोहन सिंगजी सांगा, आम्ही ते ट्रेननं नेतो. अशा पद्धती झाल्यानंतर मग त्या ठिकाणी हंगामा झाला. बाहेर लोक शेतकरी होते, ते काय 100% ऊस उत्पादक नव्हतेच त्याच्यात. बरोबर. उत्तर प्रदेश होते, पण त्यांनी मगाशी सांगितल्यासारखं शेतकरी बोले ऊस उत्पादक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, मी पंजाब मधला गहू पिकवणारा असला, जरी तामिळनाडू आपलं बासमती पिकवणार असलो तरी सुद्धा त्या प्रश्नासाठी यायचं म्हणून ते लाखो शेतकरी आले. आणि त्यामुळं बऱ्यापैकी एक 50% लढाई आपण जिंकलो. म्हणून FRPचा आज जो रेशो वाढलेला आहे, थोडाफार दिसतो. ते दरवर्षी वाढत गेलं पाहिजे. महागाईच्या निर्देशांकानुसार ते होत नाही आहे. गेल्या 8-9 वर्षामध्ये ते झालेलं नाही आहे. निर्देशांक पाळला जात नाही. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढत असताना त्याचे लागवडीचे खर्च, मशागतीचे खर्च, इतर गोष्टीचे, इरिगेशनचे, पाईपलाईनचे, MSP हे सगळं धरलं जात नाही. आणि आमचा अलीकडे 10 वर्षापासून आमचा तिथं नेता पण नाही आहे. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. त्याच प्रश्नाकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टींचा निसटता पराभव झाला. निसटता झाला, पण पराभव झाला. ज्या शेतकऱ्यानं ऊस बेल्ट, शुगरकेन बेल्ट ज्याला आपण म्हणतो, तिथं शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, त्यांची आर्थिक पातळी वाढवण्यावर भर दिला, लाठ्या खाल्ल्या, जखमी झाले, रक्त काढलं स्वतःचं, त्या शेतकऱ्याचा पराभव झाला. कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटलं त्या क्षणी जेव्हा कळलं की पराभव झालेला आहे, आता संपली 7वी फेरी, अखेरची फेरी? 19चा पराभव पहिल्यांदा झाला. झाला. त्यावेळी
शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची अपेक्षा अशी होती की साहेबांनी स्वतंत्ररित्या निवडणूक लढवावं हं. आणि शुगर लॉबीचं नेतृत्व करणारे म्हणून एक पवार साहेबांच्या वरती राष्ट्रीय पातळीवरती शुगर लॉबीचं एक नेतृत्व बरोबर करणारं, बरोबर त्यांच्याकडे पाहिलं जातं. बरोबर बरोबर. तर त्यामुळं त्या पवार साहेबांच्या विरुद्ध दंड थोपटवून हं. बंद करणारा नेता म्हणून राजू शेट्टी साहेबांच्याकडे उभा महाराष्ट्र पाहत होतं बरोबर. आणि ते खरंही होतं. खरं होतं खरं होतं. कारण पंढरपूरपासून बारामतीपर्यंत त्यांनी मोठी पदयात्रा काढली. हो हो अगदी चंद्र ज्या पद्धतीनं कलेकलेनं वाढतो बरोबर. तसं एक मोठ्या हळूहळू असं एक महापूर आल्यासारखं त्या ठिकाणी बारामतीला ज्यावेळी पोहोचली बरोबर. आणि त्यावेळी आदरणीय अजितदादा पवार 1400च्या वरती देणार नाही वगैरे म्हटलं हो, होतं. हो. त्यावेळी आपण साहेब स्वतः उपोषणाला बसले. हं. महाराष्ट्रभर सगळं त्याचा उद्रेक आला. हं. जसं आता परवा कर्नाटकामध्ये झालं बरोबर. तसं त्यावेळी झालं आणि त्यावेळी 2200 रुपयाचा दर भेटला. मग त्यामुळं त्या महाविकास आघाडीमध्ये UPA मध्ये साहेब गेले. ते काय वेगळ्या विचाराने गेले. त्यांचा काही हेतू उद्देश काय वाईट नव्हता हं. जाण्यामध्ये. किंवा त्याच्या अगोदर 2014ला सुद्धा महायुतीमध्ये साहेब गेले. हं. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी श्री रविशंकरजींनी बरोबर. या सगळ्यांनी सांगितलं की आणि आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की स्वामीनाथन कमिटीचं आम्ही तंतोतंत अंमलबजावणी करतो बरोबर. आणि तुम्ही आमच्या सोबत या हं. असं मिरजेच्या जाहीर सभेमध्ये असं तुम्ही त्यावेळेचे हे जर काढून बघितला हं. हं. मोदी साहेबांनी बोललेलं आहे. हं. हं. आणि पंतप्रधानचे उमेदवार म्हणून काय मोदी साहेब नुसताच असं डायरेक्ट जाऊन पंतप्रधानचे उमेदवार होते असं नाही. बरोबर. एका गुजरातसारख्या राज्याचं 13 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलेले, बरोबर, त्या बरोबर. पदावरती पोझिशनवरती असलेले बरोबर. असा एक जबाबदार नेता पंतप्रधानचा उमेदवार म्हणून बोलतोय म्हणजे म्हटल्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवून साहेब त्यांच्या किंवा आम्ही संघटनेचा आमच्या सगळ्या कार्यकर्ते विश्वासात घेऊन तेव्हा निर्णय घेतला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू करतो म्हणून तुम्ही सांगितलं. आमच्याकडे पण या ते काय असं तिथं झालेलं नाही हं. हं. आणि प्रत्यक्षात त्या पद्धतीनं काय घडलं नाही. बरोबर. आणि उलट त्या ठिकाणी जे काय 2013ला एक जो कायदा केलता भूमी सुधारणा 2013चा अधिकार. कायदा अधिकारचा, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी जे काय भारत सरकार आणि राज्य सरकार जे काय जमीन अधिग्रहण करतं, लँड ॲक्विजिशन. लँड ॲक्विजिशन करतं, तो जुना कायदाच होता. बरोबर. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जो कायदा होता त्याच्यात थोडाफार सुधारणा करून तो कायदा ठेवला होता तसाच. त्यासंबंधी राजू शेट्टी साहेबांनी खूप मोठं मेहनत घेऊन सर्व संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन त्याच्यावरती आवाज उठवला. जंतर मंतरवरती आम्ही सगळे मंडळी गेलतो दिल्लीला. लाखो शेतकरी घेऊन आम्ही बसलो, साहेब सगळेच आम्ही बसलो होतो. तिथं त्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगजी आले आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे. मग ते असं सगळं अजेंडा ठेवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जयराम रमेशच्या नेतृत्वाखाली आम्ही कमिटी नेमतो. केंद्रीय मंत्री होते. हां, रूरल डेव्हलपमेंट मिनिस्टर होते. तर नेमतो आणि त्या पद्धतीने नेमला आणि रेडी रेकनरच्या 5पट रक्कम देण्याच्या संबंधीची भूमिका. ओके. आणि ते जो कायदा झाला म्हणजे लोकसभेमध्ये अगोदर लोकसभेनंतर राज्यसभा राष्ट्रसभेनंतर पुन्हा लोकसभा असं ते फार एखाद्या कायद्यात रूपांतर होत असतं. भरपूर त्याच्यावरती मंथन हे होऊन सगळीकडे जाऊन त्याच्यावरती वेगवेगळ्या सगळ्या संघटना तज्ज्ञ मंडळी ह्यांचं सगळं त्याच्यामध्ये म्हणणं वगैरे घेऊन ते करावं लागतंय आणि शेवटी मग राष्ट्रपती अधिसूचना त्याला कायद्यात रूपांतर होतं. ह्याच्यात अतिशय सिंहाचा वाटा कोण असेल तर ते राजू शेट्टी साहेबांचा. ओके. त्याच कायद्याला अधिक दुसरा FRPचं मगाशी सांगितलं की 3 दिवस लोकसभेचं हंगामा करून त्या ठिकाणी रोखलं होतं FRPचा, ऊस दराच्या FRPचा. तर त्यावेळी दत्तप्रसाद दाभोळकर आदरणीय स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेबांचे बंधू साधना मासिकमध्ये असं लिहिलं होतं त्यांनी. आमच्या इथं एक ज्येष्ठ विचारवंत गोकाकर सरांनी मला बोलून ते पुक दिलं. तर ते बॅरिस्टर नाथपाईंच्या नंतर मधुभाई लिमयेंच्या नंतर मधु दंडवतींच्या नंतर एक महाराष्ट्रातला नौका खासदार दिल्लीचे सर्वोच्च सभागृह कष्टकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी सलग 3 दिवस त्या ठिकाणी दबाव निर्माण करून जणू त्याचं नेतृत्व करत होता राजू शेट्टी. पण ना दखल त्याच्या मुंबईच्या पत्रकारांनी घेतली ना दिल्लीतल्या पत्रकारांनी घेतली, याची मला खंत वाटते. म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच म्हणून त्याच्यावरती अग्रलेख लिहिला होता. अच्छा. या लेखामध्ये राजू शेट्टी साहेबांचं नाव घेण्याच्या आधी समाजवादी नेत्यांची नावं घेतली होती. हा, म्हणजे त्यांनी त्या पद्धतीनं लोकसभा अधिवेशन गाजवत होते. हा एक नौका खासदार असून सुद्धा त्या धर्तीवरती
त्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी हे कार्य ती केलं. परंपरा पुढे नेते. हा असं त्यांना सांगायचं त्याच्यातला हेतू होता. अच्छा. तर त्यामुळं त्या भूसंपादनला ह्या NDA गव्हर्नमेंटनी नक लावायचा प्रयत्न केला. तिथूनच मग त्यांच्यातनं आम्ही बाहेर पडलो. थोडंसं महाविकास आघाडीकडे जाण्याच्या संबंधीचा विषय म्हणजे थोडंसं जातीवाद किंवा हिंदू स्पिरिट वगैरे किंवा हे असं काय म्हणजे आपण शेवटी धर्मनिरपेक्ष हा देश आहे, सेक्युलर आहे. आणि शेतकऱ्याला कुठली जात आली आहे आणि शेतकऱ्याला कुठलं जात धर्म काय नाही आहे. कष्ट करणे, घाम गाळणे आणि ते मेहनत करणे. आता तुम्ही मला सांगितलं की NDAला सुरुवातीला त्या मिरजेच्या सांगलीच्या याच्यामध्ये सभेमध्ये मोदीजींनी जे काही स्वामी नाथन आयोगाची शिफारसी स्वीकारतो म्हणून तुम्ही गेलात, ही योग्य भूमिका होती. त्यानंतर जेव्हा ते त्या भूमिकेशी ठाम राहिले नाहीत किंवा नकच लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही बाहेर पडला. तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची किंवा राजू शेट्टींची तुमची आतापर्यंतची भूमिका ही फक्त शेतकरी केंद्रित आहे, त्याच्या पलीकडे नाही, असं तुमचं थेट मांडणी आहे? शेतकरी केंद्रित तसं शेतकरी केंद्रित तर आहेच, शेतकरी तर टिकलाच पाहिजे. तर त्याच्यासोबत तो इतर जे काय हे आहेत घटक आहेत म्हणजे ग्रामीण भागातला असू देत किंवा जो मध्यमवर्गीय कुटुंबातला असू देत, त्यांचे सुद्धा प्रश्न सातत्यानं आम्ही ऐरणीवरती आणतच असतो. आणि स्वामीनाथनचा मगाशी उल्लेख केला, त्यावेळेच्या सरकारने तर केंद्रात सुप्रीम कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट दाखल केले की आम्ही ते देऊ शकत नाही म्हणून. ज्यांनी जाहीर अभिवचन दिलं तर त्यांच्या त्या अजेंड्यावरती तो विषय होता, त्यांनी त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट सादर केली आम्ही देऊ शकत नाही म्हणून. आणि महागाई असू देत किंवा एकूणच असू देत, महागाईचा जो विषय आहे, शेट्टी साहेबांनी लोकसभेमध्ये अतिशय एक सुंदर अशा पद्धतीचा अभ्यासपूर्ण मांडणी केली होती की या देशातल्या शेतकऱ्यांना असू देत किंवा कष्टकऱ्यांना असू देत, तुम्ही 3 गोष्टी करा. एक, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव द्या. बरोबर. तुमच्याकडे आम्ही कर्ज मागायला येत नाही, आम्ही काय फुकटे नाही आहे. आमच्या शेतीमालाला 1.5 हमी भाव किंवा जे काय असेल ते रास्त भाव द्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे. बरोबर. या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी तुम्ही आरोग्याच्या सेवा ज्या आहेत त्या मोफत करून टाका. बरोबर. आणि तिसरं एक राईट ऑफ एक्झिक्युशन. बरोबर. RT दिल्लीतला जो सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरीचा सुप्रीम कोर्ट जजाचा मुलगा ज्या स्टँडर्डने शिकतो, ज्या स्टँडर्डचं शाळेमध्ये शिकतोय, बरोबर, तोच अभ्यासक्रम तेच त्या दर्जाचं शिक्षण तुम्ही ग्रामीण भागामध्ये हे करा. बरोबर. आज साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही शहरातलं घ्या किंवा ग्रामीण भागातलं घ्या, आज मेजर खर्च कुठल्या गोष्टीवरती होत असेल तर ते पालकांचा आज आजच्या शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, बेंगलोरसारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये बाळ अजून 2-3 महिन्याचं असते तोपर्यंत नाव नोंदवावं लागतंय. सिनियर केजीला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग एका बाजूला राईट ऑफ एक्झिक्युशन म्हणून डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेबांनी देऊ केलेला आहे राज्यघटनेमध्ये. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे मला देण्याच्या संबंधी. पण ते कुठे इम्प्लिमेंटेशन करायला तुम्ही शिक्षणाचं बाजारीकरण चालू केलं ना. आरोग्याच्या बाबतीमध्ये एखादा जमिनीचा तुकडा एखाद्या शहरामध्ये असू देत किंवा काय असू देत, असेल नसेल ते त्या ठिकाणी घाण टाकून त्या ठिकाणी हॉस्पिटलची बिलं भागावं लागतात. हे दुर्दैव आहे प्रचंड मोठं. आणि सार्वजनिक आरोग्य सेवा कुठे आहेत सक्षम तुमच्या? नाही. हीच गोष्ट त्यांनी लोकसभेमध्ये मांडली होती, अतिशय अभ्यास पण मांडणी केली. या गोष्टी करा. मग इथं फक्त शेतकरी कुठं आला? शेतकऱ्यांच्या बरोबर सगळेच आले ना. बरोबर. जो लोअर मिडल क्लासचा हे आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही महागाई बिगाईचं रेशो जे आहे ना, साखरेच्या बाबतीत सुद्धा तुम्ही त्यांना ते मोठमोठ्या मल्टीनॅशनलला थम्सअप, लिम्का, कोको कोला या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना अहो ते ग्रामीण भागामध्ये असू देत किंवा शहरातल्या कोल्हापूर शहरातला असू देत, त्याच्यापेक्षा कमी दरानं साखर त्यांना मिळते. कारण ते हजारो टन खरेदी करत असतात उलट होलसेल दरामध्ये. बरोबर. आणि ते लोक त्याचे बेनिफिट घेतात. आणि त्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या ह्यांना पार्टी फंड म्हणून शेकडो कोटी रुपये देत असतात. आर्थिक हितसंबंध आहेत. तसंच सॉलोन टॅक्सेशनच्या बाबतीत आहे, तुमच्या सोयाबीनच्या बाबतीत, तसंच डाळच्या बाबतीत. ह्या सगळ्यांच्या लॉबी आहे. तो लॉबी प्रत्येकाचं लॉबी आहे. आणि ते लॉबीच त्यांना कशा पद्धतीनं पाहिजे, धोरण कसं पाहिजे तसं ते बनवलं जातं. तसं ते पूर्वी एखाद्या स्टेट लेवलच्या किंवा युनियन कॅबिनेट किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये काय ठरलं हे स्वतःच्या पत्नी धर्मपत्नीला सुद्धा सांगत नव्हते. एवढं गोपनीय होतं. आता तर हे ड्राफ्ट करून द्यायला आम्हाला असं पाहिजे आणि हे अशा पद्धतीने तुम्ही हे मांडा आणि असं GR काढा, हे सोयीस्कर होईल.
इथंपर्यंत ह्या लोकशाहीचं आता हे गेलेलं आहे. पतन झालेलं आहे. पतन म्हणा किंवा अधिपतन म्हणा, काय म्हणताय त्याला म्हणा, पण लोकशाही राहिली म्हणजे नाही असं तुम्हाला म्हणायचं. कॉमन माणसासाठी राहिलेलं नाही आहे, सर्वसामान्यांच्यासाठी राहिलेलं नाही. आरोग्य घ्या, शिक्षण घ्या, तुमचं सार्वजनिक वितरण म्हणजे आपलं बस सेवा घ्या किंवा तुमचं आता रेल्वेचं घ्या. आज मुंबईची परिस्थिती काय सांगा किंवा पायावर पाय ठेवून माणूस लोकल कोंडली आहे मुंबई, कोंडली आहे. तुम्हाला बुलेट ट्रेनला प्राधान्य द्यायचं का तुम्ही त्या लोकलला प्राधान्य द्यायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे ना. प्रायोरिटी सरकार प्रायोरिटी ठरवलं पाहिजे ना. आज महाराष्ट्रातल्या एस टी महामंडळाचं गाव तिथं बस जात होते. यशवंतरावजी मोहिते साहेब, पतंगरावजी कदमांचं त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावरती एक योगदान आहे. आज त्या बसची काय अवस्था आहे, एस टी महामंडळाची काय अवस्था आहे. आज ग्रामीण भागातली मुलं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जे येतात, जे पोचतात, ते त्या बसची अवस्था काय आज, मध्यंतरी त्याचा दर्जा काय, पगारही दिला गेला. दर्जा काय आहे त्याचा. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खाजगी ह्यांचे, ह्या पुढाऱ्यांचे स्वतःचेच बस त्या ठिकाणी ठेक्या पद्धतीने लावलेले आहेत. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. खाजगीकरणाकडे वाटचाल. सार्वजनिक वितरण प्रणाली, मग ते वैद्यकीयचं असू देत, शिक्षणाचं असू देत किंवा वाहतुकीच्या संबंधित असू देत, हे जोपर्यंत सक्षम होत नाही लोकसंख्येच्या पॅरामीटरनुसार, तोपर्यंत कॉमन माणसाला त्याच्यातनं खऱ्या अर्थानं हे भेटणार नाही, न्याय भेटणार. नक्कीच ते व्हायला पाहिजे. मी चर्चेच्या पुढे जाईन की शेतकरी संघटनांचं, आता मी मगाशी राजू शेट्टींच्या पराभवाबद्दल आपल्याशी बोललो, तर एक फार मोठा धक्का समस्त महाराष्ट्रातल्या मराठी शेतकऱ्यांसाठी तो होता. कारण ऊस दराचं आंदोलन, दूध दराचं आंदोलन हे खूप वाढलं होतं. मराठवाड्याकडचं जर आपण क्रॉप्स बघितलं तर ते साधारणपणे कापूस, सोयाबीन या अंगानं तिकडची ती पिकांची मांडणी आहे. तिकडचं वातावरण तसं आहे, पिकांची पद्धती वेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ऊस, ज्वारी, आणि सोलापूरच्या पट्ट्यामध्ये ऊस, ज्वारी किंवा शिरोळ तालुक्यामध्ये ज्वारी काही ठिकाणी पिकवली जाते. मराठवाड्याकडे जेव्हा तुम्ही संघर्ष घेऊन जाता, जेव्हा तुम्ही मूठ आवळता तिथं त्या मराठवाड्यासारख्या याच्यामध्ये, तेव्हा तिथं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येतात. ती मांडणी कशी होती शेतकरी संघटनेची? ती मांडणी तिथं ते आज कापूस पिकतो विदर्भामध्ये, स्पिनिंग मिल्स आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मला तेच म्हणायचं, इचलकरंजीमध्ये मिल्स आहेत. इचलकरंजीमध्ये आणि एकाच 9 प्रमाणामध्ये भाग भांडवल घ्यायचं, स्पिनिंग मिल काढायचं आणि त्याच्यातनं मग ते शासनाचं भाग भांडवल घेऊन त्याच्यामध्ये जे काय गडबड करायचं. कापूस तिकडं, स्पिनिंग मिल इकडं, तिथंच त्या ठिकाणी खरं म्हणजे त्याचं टेक्स्टाईलचं युनिट, जसं ऊस पण इथंच आहे आणि कारखाने पण मला इथंच तेच आहे. म्हणायचं आहे. असं तिथं व्हायला ऊस पाहिजे. इथं आहे, व्हायला कारखाने इथं पाहिजे. आहेत, नाशिकमध्ये द्राक्ष पिकतात, वायनरीज तिकडे आहेत. येस, असं व्हायला पाहिजे. असं का? या मताशी मी सहमत आहे. या संबंधीचे सातत्यानं त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब या सगळ्या गोष्टी, कापूस परिषदेच्या निमित्तानं, त्याच्यानंतर सोयाबीन परिषदेच्या निमित्तानं, तिथल्या लोकल प्रश्नावरती, त्या पॉकेटमधल्या प्रश्नावरती सातत्यानं त्या ठिकाणी अहोरात्र संघर्ष करत असतात. त्यांचं सिंचनाच्या बाबतीतल्या गोष्टी असू देत किंवा धानच्या बाबतीत असू देत, म्हणजे तिकडे धान म्हणतात लोक, बरोबर, भाताला धान म्हणतात. या सगळ्या प्रश्नांच्या संबंधी सातत्यानं त्या ठिकाणी साहेबांचा, राजू शेट्टींचा वावर असतो आणि तिथं प्रचंड मोठं संघर्ष ते त्याही विभागामध्ये जाऊन करत असतात. त्यामुळं तिकडे मान्य अशी असते. तेवढंच काय, अगदी तळ कोकणातल्या आंब्याच्यासाठी सुद्धा बरोबर आम्ही कॅननच्या माध्यमातून आंब्याचं शोषण होतं, मच्छीमारीचं शोषण होतंय. त्याही संबंधी कायम इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरामध्ये कायम त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब बरोबर शेज मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्या बाबतीमध्ये सुद्धा शेट्टी साहेबांनी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचं काम केलंय. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून असेल. बरोबर. पण तिथं काय ऊस उत्पादक शेतकरी नाही ना, तो थोडं शेतकरी आहे, शेतकरी आहे तो. काय निवडच आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या संबंधीच केंद्रित असं नाही. त्या शेतकऱ्यांची ताकद घेऊन ते आमदार झाले, खासदार झाले. या सगळ्या प्रश्नावरती आयरणीवरती आणायचं त्यांनी काम केलंय. दिबा पाटील कधी काळी शेतकरी नेते होते आणि JNPTचं जे काय भूसंपादन जवाहरलाल नेहरू पोर्टचं, त्याला शेवटी न्याय मिळवून द्यायचं काम, निमित्त व्हायचं काम राजू शेट्टी साहेब झाले. तिथल्या लोकांना, आगरी समाजाच्या लोक, त्यानंतर मच्छीमारी लोकांचा प्रश्न असू दे, याही गोष्टीकडे त्यांचं कायम हे असतं. कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, एखाद्या त्या ठिकाणी तुमचं आता शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधी गरज नसताना ते करायला लागले. मग निव्वळ येतं काय, शेतकऱ्यांच्या जमिनी जात नाहीत, शहरातनं जात असतंय, कुठंतरी जिरायत पट्ट्यातनं सुद्धा जात असतं. बरोबर, असं नाही आहे. या ऊस उत्पादक शेतकरी आमचा जरी किंवा शेतकऱ्या बेस असला, इतर गोष्टीकडे सुद्धा आमचं व्यापक दृष्टिकोनात त्या ठिकाणी अवाका राजू शेट्टींचा मोठा आहे आणि आमचंही आहे. ती फोर्स घेऊन तुम्ही सगळीकडे भांडत. हो, सगळीकडे.
मी एका नाजूक प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेतकरी संघटनेसाठी बऱ्याचदा असे धक्कादायक प्रसंग अनुभवायला मिळाले. रविकांत तुपकर तुमच्याबरोबर होते. त्यांनी शेतकरी संघाची साथ सोडली, संघटनेची साथ सोडली. सदाभाऊ खोत हा एक प्रवक्ता म्हणून असलेला माणूस, असलेली महत्वाची व्यक्ती, ती राजू शेट्टींची साथ सोडून गेली. देवेंद्र भुयार त्यांनी सुद्धा मला वाटतं अमरावतीमध्ये देवेंद्र भुयार आमदार झाले होते ते. आणि समस्त शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण होतं. शेतकऱ्याची मुलं आता नेतृत्व करतायत. आमचा आवाज जाऊन ते आता सभागृहामध्ये मांडणार आहेत आणि आम्हाला ताकद मिळते असा एक आशावाद होता. का घडतं असं? सदाभाऊ खोत माढा लोकसभा मतदारसंघात उभारले. 14,500 मतांना त्या ठिकाणी ते पडले विजयदादांच्या विरोधात. कदाचित त्यावेळी शेतकऱ्यांनी ते लोकसभेचं सदस्य केलं असतं तर कदाचित सदाभाऊ खोत थांबले असते बरोबर चळवळीमध्ये. आम्हाला ते त्यावेळच्या युतीच्या ह्याच्यामध्ये ठरलं होतं की एक विधान परिषद सदस्य महामंडळ वगैरे द्यायच्या संबंधीचं कमिटमेंट होते. शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी सदाभाऊ खोतांच्यासारखा एक आवाज, दिल्लीमध्ये ते होते खाली एक असावं म्हणून, त्यांच्यासाठी त्याचा आग्रह धरून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरून त्यांना विधान परिषद सदस्य करण्यामध्ये साहेबांचा आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे ते विधान परिषद सदस्य बनले. नंतर ते कृषी राज्यमंत्री पण झाले. ज्या हेतूनं, ज्या उद्देशानं जी भाषणं सदाभाऊ करायचे त्या हेतूपासून कुठेतरी ते बाजूला चालले. मग तुमचं मूळ पिंड हे शेतकरी चळवळीतलं होतं तर तुम्ही त्या मताशी ठाम राहायला पाहिजे. ॲज अ कृषी राज्यमंत्री म्हणून तुम्हाला अधिकार कमी असो अगोदर जास्त असो, तुम्ही आहात तिथं, त्या पोझिशनला आहात म्हटल्यानंतर मला माझ्या विरोधात, माझ्या शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण जर राबवत असला तर तुम्ही त्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होतं. बरोबर. आणि रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. बरोबर. तुम्ही राजू शेट्टींच्या पेक्षा मोठा हिरो झाला असता. हो, तुम्ही ते केलं नाही. तुम्ही त्या पदाला किंवा थोडंसं त्या सत्तेच्या त्या सगळ्या माहोलमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही त्याच्याशी ते चिकटला आणि हे कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना रुचलं नाही. आणि मग ते कुठल्याही गोष्टीमध्ये कसं असतंय, प्रस्थापित पक्षांचं एक हे असतं की एक निमित्त काहीतरी बघून त्याच्यातनं कशा पद्धतीनं मिठाचा खडा टाकायचा हे काम विरोधी पक्षांचं प्रस्थापित लोकांचं असतंय. त्याच्यामध्ये मग हे होऊन ते बाजूला गेले. हा त्यांचा प्रश्न आहे. मग मुळात तुम्ही, मला सदाभाऊसारख्या नेत्याला असं म्हणायचं आहे, मुळात शरद जोशीपासनं ह्याच्यापासून तुम्ही मुळातच शेतकरी संघटनेत यायचं नाही. शेवटपर्यंत त्या विचाराशी ठाम राहायचं असेल तरच याच्यात उतरायचं. याच्यातनं काय होते, हे तुपकरसारखे किंवा हे चळवळ बदनाम होते, नवीन नेतृत्व तयार होत नाही. ते गेले त्यापेक्षा एखादा नवीन पोरगा एक रोल मॉडेल म्हणून बघून जात असतो. त्याला दिसताना हे दिसतं, त्याला दिसताना हे असं एक थोडे दिवस ते राहतात, त्या प्लॅटफॉर्मवर राहतात आणि नेते होतात आणि मग पलीकडे जातात, सत्ताधाऱ्यांना शरण जातात. मग समाज पण काय म्हणतंय की बाबा ठीक आहे, राजेंद्र गडनर आज ओके आहे, पण उद्या हा पुढं काहीतरी बनल्यानंतर हा इथं राहणार काय, असं एक गरज नसताना शासनता निर्माण होते. आणि याच्यातनं चळवळीचं फार मोठं नुकसान होतं आहे. कुठल्याही चळवळीचं असो, कुठल्याही मोमेंट्स असो, नुकसान होतं याच्यातनं. मुळात जे कोण चळवळीमध्ये काम करणार आहे मायासकट, की त्यांनी परिपूर्ण विचार करावा की बाबा आपण ते विचार घेऊन शेवटच्या श्वासात टिकवू शकतो का आणि ते रेटायचं. भलं घरात बसो, लोकांचा साथ मिळाला नाही, काय मिळालं, घरात बसू, पण सत्ताधाऱ्यांना शरण जाऊ नका. टोटल ट्रॅकच बदलणं हे चुकीचं आहे ना. बरोबर, ट्रॅकच बदला तुम्ही. सिच्युएशननुसार फॉर द टाइम एखादा युती टेम्पररी करणं, दर ज्या त्या आघाडीशिवाय करणं, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, हे ठीक आहे. पण तुम्ही टोटल ते बिल्ला काढून तुमचं शेतकरी सगळं, तुम्ही पुराणा अगदी शरद जोशींचं मी बिनीचा शिलेदार, हाव शिलेदार, ताव शिलेदार, ते सगळं सोडून तुम्ही उठून जर दुसरीच भूमिका मांडायला लागला, जे धोरणं ठरवतात त्यांच्या, ज्या सदाभाऊ होता ना, आजही लोक म्हणजे त्याच्यासाठी नाही जमत, ते मेळाव्यातनं वेगवेगळ्या पक्षातनं जमतात. ते लोक बोलून आणलेलं असतात रेडीमेड, त्याच्यातनं बोलणं आणि उत्स्फूर्तपणे सदाभाऊंचं ऐकायला येणारे लोक, आज त्यांचं मन खात आहे ना. मला वाटतं त्यांना पश्चाताप झाला असेल म्हणते. आता ते झालं असेल. आता बोलतात ना का ते आमचं कोण ऐकते काय ऐकते, परवाच का ते बोलले ना. जर त्यांच्या सदैव बुद्धीला तरी स्मरून घेतले असेल, मी पूर्वी काय बोलत होतो, त्यांची पूर्वीची भाषणं त्यांनी काढावं, त्यांनी आता काय बोलतात ते काढावं, त्यांनी आत्मचिंतन करावं. मला काय त्यांच्याशी फारसं काय
तसल्या गोष्टीला मी फारसं महत्त्व देत नाही. ते तुपकर बुकर मी पूर्वीपासून पण देत नाही आणि आता पण देत नाही. मला त्यांच्याबद्दल काय फारसं हे नाही. मी काय करणार आहे आणि मला राजू शेट्टींचे विचार पटलेत. राजू शेट्टी प्रॉपर ट्रॅकवरती चाललेत आणि ते प्रॉपर ह्याच्यावरती आहेत. मला माझ्या भागातलं किंवा माझ्या परीने जेवढं शक्य असेल आमच्या सहकार्यानं हे घेऊन मला करत राहायचं आहे. आम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतील आले होते नाही त्यासाठी आमचा जन्मच नाही किंवा आमच्या आसपाससुद्धा कोण येत नाहीत. आम्ही ठाम आहोत त्याच्यावर. तुम्ही ठाम आहात. हा ठाम. आणि शेतकरी संघटनेच्या प्लॅटफॉर्मवरनं सुद्धा निवड शेतकऱ्यांचंच का हो, अगदी शिक्षण सम्राटांना सुद्धा आपण वटणीवर आणू शकतो भविष्यामध्ये. बिल्डर सम्राटांना, गोरगरीब लोकांना आता शहरामध्ये माफियाच आहेत त्यांना, या सगळ्या प्रश्नावरती आपण ही शक्ती घेऊन आपण एक प्लॅटफॉर्म घेऊन करू शकतो. अगदी आम्ही फार मोठं काय केलं असं म्हणत नाही मी. एक सुरुवात का होईना म्हणून आमच्या भागातले एक 19 कॉलेज आहेत. 11वी सायन्सचं ॲडमिशनच्यासाठी बेस्ट 5मुळं मेरिट वाढलं. बरोबर. आणि अगदी मनमानी कॉलेजवाले सगळे फी आकारणी करत संस्था चालक प्रिन्सिपल सगळ्यांना. त्याच्यासाठी सुद्धा मी डेप्युटी डायरेक्टरवर एक सुरुवातीचा प्रयोग आहे, छोटा प्रयोग आहे. मी फार मोठे केले असं म्हणत नाही. पण त्याच्यामध्ये एकूण 1920 तास होतात गुणले CHB प्रमाणे 75 रुपये प्रमाणे. ही गोष्ट 10-15 वर्षापूर्वी बरोबर आम्ही ते आणलं ना. 10, 15, 20 हजार रुपये घेत होते त्यावेळी. त्या काळी आम्ही 3.5, 4, 5 हजार रुपयाला ते ॲडमिशन द्या बाबा असं पद्धतीने आणलं. त्याच्यातनं थोडंसं आमचं नैतिक दबावपोटी नाही म्हटलं तर 5-700 मुलांना आमच्या भागातल्या मुलांना थोडंसं 11वी सायन्स 12वी सायन्ससारख्या एज्युकेशनचं मोफत देण्याच्यासाठी सुद्धा भाग पडलो. आज सुद्धा वर्षाला 10-15 मुलं आपली गोरगरिबांची मुलं त्यांना द्यायला भाग पडतो. पण हे काय एकदम छोटं आहे, बारीक सुरुवात आहे त्याची. अजून त्याच्यामध्ये टप्पा गाठायचा आणि ते 100% टप्पा गाठणार. मग त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. बाजार म्हणून टाकला आहे लोकांनी. 1983ला वसंतदादाने या महाराष्ट्रामध्ये 50-55 इंजिनिअरिंग कॉलेज, तेवढंच मेडिकल कॉलेज आणि सगळ्या परवानगी दिल्या. त्याच्या पाठीमागे हेतू काय होता? यशवंत थापे म्हणून त्यांचे PA होते. दादा बोलायचे, चीफ इंजिनियरला बोलो, रेड्डी नाही आहे, ह्याला बोलो, MSCBच्या ह्याला बोलो, शर्मा नाही असं सांगत चीफ इंजिनियरच नाही आहेत. मग त्यावेळी म्हटले अरे भोसले, जाधव, पाटील, सडोलीकर हे असले कोण आडनाव दिसत नाही त्याच्यामध्ये. याला हे काय भानगड. अंतर्मुख झाले दादा, वसंतदादा. बरोबर. आणि त्यांनी म्हटलं की हे बाहेरचे सगळे कॉलेजचे इंजिनिअरिंग आंध्रमधले, कर्नाटकातले आहेत. त्यामुळे आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज फक्त गव्हर्नमेंटचे सोडून कॉलेजेस नाहीत. म्हणून ना नफा ना तोटा बेसवरती आंध्रच्या धर्तीवरती विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी द्यावी असा एक धोरणात्मक निर्णय, अतिशय धाडसी आणि अतिशय क्रांतिकारी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला. एक साखर कारखाना, एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक साखर कारखाना, एक मेडिकल कॉलेज अशा पद्धतीने घेतलं. त्याच्यातलं जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून मग DKT असेल, इकडे तुमचं राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असेल, तिकडे VK पाटलांचं इन्स्टिट्यूट असेल, पतंगराव कदम साहेबांचं असेल, वारणेचं असेल, हे त्याचे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्याच शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मेडिकलच्या सगळ्या सोयी व्हाव्यात. बरोबर. ना नफा ना तोटा बेसवरती चालवा म्हणून सांगितलं. मध्ये एकदा मी वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजवरती गेस्ट म्हणून गेलो. मी सुजल ॲग्रोटेक्स, सुजल ग्रुप्स म्हणून आमचा ग्रुप आहे. आणि मी एनरॉन सारख्या कंपनीमध्ये सुद्धा थोडंसं काम केलेलं आहे. अच्छा. आणि तिथनं खरं म्हणजे मी माझा धंदा पाणी व्यवसाय केला असता तर मी आरामशीर कोटीनं पैसे मिळवून तुमचा व्यवसाय चांगला चालला होता, अगदी उत्तम चालला होता. पण हे असंच याच्याकडे हे बंडखोर वृत्तीच्या विचार बाकीचं सगळं बघवलं नाही. वळालो. आमच्या भागात कोणतरी दुसरं नेतृत्व करतील 20-22 वर्षापूर्वी विचार करून आमच्या पूर्व भागातनं तेवढं त्यांना सपोर्ट करतो बाबा, कोणतरी तयार व्हा म्हणून आम्ही चाचापणी पण केलं. कोण पुढं चाल नाही म्हणून नावलं असतं हे गळ्यात पडलं. पण विचार तो होता म्हटल्यानंतर ॲक्सेप्ट केलं. मग गेलतो त्यावेळी हेच सांगितलं मी, ज्या वसंतदादांनी ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एक शैक्षणिक क्रांती केली. तर किती दिवस राहिलो? 83 पासून ते आज 2025. आज महाराष्ट्रामध्ये ज्या कर्मवीरांनी कमवा आणि शिका योजना आणली, शिक्षण संस्था उभा केली, एशिया खंडातलं सर्वात मोठं शिक्षण संस्था आहे. पवार साहेबांचं संपूर्ण कुटुंबियांचं शिक्षण तिथे झालं. म्हणजे आदरणीय स्वर्गीय आप्पासाहेब पवारसाहेब एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं योगायोगानं मला भेटले होते. तर त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही लाकडं फोडून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आहे. अगदी आदरणीय संपूर्ण फॅमिली, आदरणीय स्वर्गीय ND पाटील साहेबांच्या पत्नी त्या पवारसाहेबांच्या भगिनी माई, त्यासुद्धा त्यांचं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झालं आमच्या फॅमिलीने सांगितलं. तर त्यांनी त्या ठिकाणी मग पंजाबराव देशमुख घ्या, तुमचं कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे घ्या, महात्मा फुलेजी घ्या, यांचं रोल मॉडेल ठेवून त्यांनी तिथं काम केलं. बरोबर. मग आत्ताच्या
शिक्षण म्हणजे हे शिक्षण महर्षी आणि ते ते शिक्षण शिक्षण सम्राट असं म्हणायचं का? असं. आज काय चाललंय? आज किती जरी मेरिट मधला मेरिट मुलगा आला, डोनेशन त्याला द्यावं लागतं. अहो ह्याच्यात नाही MBBS सारख्या व्हायला कोट्यावधी रुपयाचं फी आहे. हो. कुठनं भरणार? 2 एकरवाला 4 एकरवाला त्याच्याकडे टॅलेंट नसते का? टॅलेंट फक्त पुण्या मुंबईतच आहे? नाही ना, ग्रामीण भागामध्ये पण आहे ना टॅलेंट, इंटेलिजन्सी. हे सगळे खेड्यापाड्यातले सरदार वल्लभाईंच्या पासून ते गांधींच्या पासून जे देशाचं नेतृत्व करणारी ही सगळी मंडळी खेड्यापाड्यातनंच गेलेत ना. हो हो खेड्यापाड्यात टॅलेंट नाही असं नाही आहे, इंटेलिजन्सी आहे. बरोबर. ग्रामीण भागात सुद्धा बुद्धिमान लोक पोरं आहेत. कुठं किती वंचित राहतात त्या सगळे उच्च शिक्षणामुळे, बरोबर. मेडिकल सारख्या एज्युकेशन सारख्या याच्यातनं. सामाजिक विषमता शिक्षणामध्ये क्षमता आहे. विद्यार्थी एज्युकेशन लोन मध्ये सुद्धा राजू शेट्टी साहेबांना मी सांगितलं, विद्यार्थी एज्युकेशन लोन भेटत नाही साहेब म्हटलं. पी चिदंबरम तेवढे अर्थमंत्री होते. हो, हो. विदाऊट कोलंट्रल सिक्युरिटी, कुठल्याही प्रकारचं कोलंट्रल सिक्युरिटी न घेता 4.5 लाख रुपये त्या ठिकाणी एज्युकेशन फी लोन द्यावं, कर्ज द्यावं. बरोबर. कुठलंच राष्ट्रीयकृत बँक त्या तयार ठिकाणी नाही. इम्प्लिमेंटेशन करत नाही. नाही. आणि ते कोणतरी गोरगरीब शेतमजूर, पानपट्टी दुकानदार त्या ठिकाणी जर कर्ज मागायला गेला, एक सरकारी नोकर त्या ठिकाणी तुम्ही जामीन द्या. एखाद्या राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँच दसरा चौकात गेले, एखादा कोणतरी त्या शाहूपुरी किंवा कुठलं तरी तुमच्या शिवाजी पेठेतला बरोबर. एखादा, आणि ते जर मुलाला शिक्षणाचं हे देत नाही, लवकर मंजूर करत नाही. अहो स्पष्टपणे गाईडलाईन्स आहेत असताना सुद्धा देत नाहीत. का देत नाहीत? तर विद्यार्थी एज्युकेशन लोन म्हणे की हे झालेलं आहे, म्हणजे थकबाकीमध्ये किंवा NPA मध्ये गेलेलं आहे, बरोबर. त्यामुळं. अरे या देशातले 14 लाख कोटी रुपये तुम्ही तिथं राईटअप करता आणि इथं देशभरातल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमात विद्यार्थी जे काही एज्युकेशन लोन घेतलेत, अहो त्याचं 10,000 कोटीच्या सुद्धा पुढे नाही आहे. ते आणि NPA मध्ये दाखवतात. ते पण जे पेंडिंग किंवा जास्त असेल कदाचित, ते कशाला? यांच्या धोरणामुळं ते जे वेल एज्युकेशन होऊन कोण कॉम्प्युटर इंजिनियर झाला, कोण आपलं वेगवेगळ्या क्षेत्रातलं कोण बी मेकॅनिकल झाला, बी इंजिनिअरिंग झाला, बी केमिकल झाला, बी सिव्हिल झाला, त्याला साजेस अशा पद्धतीनं तुमच्याकडं त्याला रोजगार देण्याचं जे काय हे क्षमता ते तुमच्याकडे नसल्यामुळे तो बेरोजगार आहे किंवा त्याला तेवढंच मॅच होण्यासारखा पगार मिळतो म्हणून तुमचं फी भरत नाही. बरोबर. पर्टिक्युलर बुडवण्याचे उद्देश नाही. बरोबर. म्हणून काय तुम्ही पुढच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन देणार नाही काय? बरोबर. हे कुठलं धोरण? मोठभर उद्योगपतीसाठी 14 लाख कोटी रुपये तुम्ही राईटअप करता. शेट्टी साहेबांनी हा लोकसभेमध्ये पियुष गोयल मला वाटते अर्थमंत्री होते, बरोबर. त्या विचारले की या देशातल्या उद्योगपतींचं तुम्ही राईटअप करता, मग माझ्या शेतकऱ्यांचं सुद्धा राईटअप करा. ज्यावेळी वसूल होईल त्यावेळी होईल. बरोबर. हे असे अनेक प्रश्न हाऊसमध्ये सुद्धा हे करतात. डेफिनेटली. मगाशी आपण बोलत होतो की राजू शेट्टींच्या ऊसदर आंदोलनाला मिळालेलं यश हे या महाराष्ट्रभरातल्या किंवा या भागातल्या, आपण थोडक्यात या भागाबद्दल बोलू की हजारो शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा, कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला, फायदा झाला, त्यांच्या कष्टाचं घामाचं त्यांना मोबदला मिळाला. ते लोकसभेमध्ये गेले, सुरुवातीला ते विधानसभेमध्ये त्यांना यश मिळालं, निवडून गेले, त्यानंतर लोकसभेमध्ये गेले, त्यांचा पराभवही झाला. परंतु निरंतरपणे आजही त्यांची लढाई सुरू आहे, अजून ते थांबलेले नाही आहेत. आपल्याला काय वाटतं की तुम्ही लढताय, पण हे तुमचा लढा हा फक्त आता रस्त्यावरचा लढा उपयोगाचा नाही आहे, सामाजिक लढा म्हणून उपयोगाचा नाही आहे. सभागृहात जाऊन तुमचं मत तुम्हाला मांडलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. मी थेट तुम्हाला विचारतो, तुम्ही तयारी करताय लोकांसाठी आता भांडण्याची सभागृहामध्ये जाऊन? मी तयारी काय गेल्या 10-12 वर्षापूर्वी सुद्धा केलेलं होतं, पासून करतोच. मी 2 वेळा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलो. अच्छा. एकदा मला 1496 मतं मिळाली. माझं गाव मुतना, तसं मी कडगाव कोली जिल्हा परिषद मतदारसंघातनं 2007ला लढवलो होतो. त्यावेळी सुद्धा आमच्या सर्व सहकार्यानं उभं केलं होतं. त्यानंतर मी 2009ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मला 7196 मतं मिळाली. 2009ला मला वाटते संध्यादेवी कुपेकर तुमच्या नाही, त्यावेळी आदरणीय कुपेकर साहेब, शिंदे साहेब, गोपाळराव पाटील आमच्या भागातले दिग्गज होते. त्यापैकी एकदम लहान आणि अतिशय 7,500 मतं मिळाली. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला परत मी उभारलो. बरोबर. म्हणजे पहिली कडगाव कोलगे जिल्हा परिषद मतदारसंघ, राईट. नंतर विधानसभा निवडणूक 2009 चंदगड विधानसभा नवीनच झालता. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जिल्हा परिषदची खलकरण जिल्हा परिषद मतदारसंघ मी लढवलं होतं. त्यावेळी 4,000 मतं मिळाली. अच्छा. इंडिव्हिज्युअली स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून. त्यानंतर मग बाय इलेक्शन स्वर्गीय कुपेकर साहेबांचं दुःखद निधन झालं. बरोबर. अकाली. त्यावेळी काय ते समोरनं काकी येणार आहेत आम्हाला काय माहित नव्हतं. बरोबर.
वेगवेगळी नावं होती म्हणून आम्ही थोडंसं तयारी वगैरे केली होती. त्यावेळच्या स्वर्गीय आराबा मधुकर पिचड साहेबांनी सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही हे करा, पण थोडंसं आम्ही तयारी केली ते गावागावातनं आम्ही उभारणार आहे म्हणून. आणि नुकतंच आमचं इंदापूरला एक जोरदार ऊसाचं आंदोलन पण झालं. 1-2 शेतकरी आमचे पुंडलिक कोकाटे आणि चंद्रकांत नलावडे हे शहीद पण झाले, शेतकरी हुतात्मा झाले. एक वातावरण पण क्रिएट आमच्या बाजूनं सिंपतीचं हे होतं. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी स्वर्गीय कोपेकर साहेब गेल्यामुळे मग त्या आयत्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय आबा शेटिंग ज्या काकीनं आणलं त्या ठिकाणी. बरोबर. मग त्यांच्या विरोधात त्यावेळी मला 68,800 म्हणजे साधारणपणे 70,000 रेंजमध्ये मतं मिळाली. त्यावेळी महाराष्ट्रातले सर्व कॅबिनेट मिनिस्टर्स अगदी आराबांच्यापासून ताईंच्यापासून सगळे होते. आमच्याही जिल्ह्यातले संघटनेचे कार्यकर्ते सगळे टीम घेऊन होते. त्यावेळी पण असंच कुठलीही निवडणूक केलं तरी लोकवर्गणी कार्यकर्त्यांच्यातनंच हे ते एक वोट एक नोट ही अशाच जी परंपरा सुरू केली होती मोटरसायकलवरच प्रचार, मोटरसायकलचाच घेऊन प्रचार. आणि त्यानंतर मग परत मी 2014ला आमची युती झाली, महायुती, BJP शिवसेना ते. आणि दुर्दैवानं मग ती युती आमच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 2014ला विधानसभेच्या सामोरं जात असताना हे भाजप शिवसेना वेगवेगळे झाले आणि युतीमध्ये ते हे झालं, इस्कटलं. आणि महायुतीचा उमेदवार म्हणून असं नकळत शिक्का पडला आणि त्यामुळे ते युतीतनंच सगळं बेकीत झाल्यामुळं पुन्हा शिवसेनेचं कॅन्डिडेट वेगळा असं होऊन मी पुन्हा 20,000 मला मत 20-21,000च्या रेंजमध्ये मतं पडले 14ला. त्या गोष्टीचा फटका बसला असं वाटते. तो शिक्का हा फटका बसला म्हणजे कसं स्वतंत्र होतं ते बरं होतं. ते महायुतीमध्ये आम्ही गेलो, महायुतीचा उमेदवार नक्की पेपरमध्ये यायचं की पुढं 6 महिन्यानंतर चंदगडची सीट ही महायुतीच्या माध्यमातून स्वाभिमानीला मिळणार, राजेंद्र गडांवरला मिळणार. लोकसुद्धा बोलायचे की 100% राजेंद्र गडांवरला मिळणार. कारण या विधानसभा मतदारसंघातनं आमच्या एका संघटनेमुळेच नव्हे तर त्यावेळी मंडलिक साहेबांना आता माजी खासदार मंडलिक साहेबांना त्यावेळी ते पडले. बरोबर. तर ते बऱ्यापैकी 19-20,000 मताधिक्य पण मिळालं. निवड आमच्यामुळे नाही, त्यावेळी शिंदे साहेब होते, नरसिंह कुरण साहेब होते, त्या सगळ्यांच्यामुळे मिळालं. म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून मला मिळतील सोडणार जिल्ह्यात 1-2. एखादं चंदगड एक तर सोडायला पाहिजे कारण 70,000 मताचा दावेदार होतो. बरोबर. त्यावेळी ते शिंत्रे म्हणून सुनील शिंत्रे म्हणून शिवसेनेकडून पण उभारले होते माझ्या वेळी. तर ते त्यांना वाटलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब गेलेत, आम्हाला संपत्ती आहे. कोपेकर साहेब गेलेत, त्यांना संपत्ती आहे. आम्हाला वाटत होतं की शेतकरी आमचे 2 शहीद झालेत, एवढं ऊस आंदोलन झालं, आम्हाला संपत्ती आहे. असं ते झालं. अच्छा. मग त्याच्यानंतर 14ची निवडणूक, मग त्याच्यानंतर काय पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाग घ्यायला. आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचं सगळीकडं रणधुमाळी सुरू आहे. काय भूमिका घेताय आता? इतका काळ तुम्ही संघर्ष केलेला आहे, आता तुमचा आवाज सभागृहात उमटावा अशी तुमची इच्छा आहे? तुमच्या कार्यकर्त्यांची, तुमच्या सहकाऱ्यांची इच्छा आहे? कार्यकर्त्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे असली तरी सुद्धा जोपर्यंत कुठलीही निवडणूक जनता किंवा शेतकरी ज्या वर्गासाठी करतो ते वर्ग जोपर्यंत ते निवडणूक हातात घेत नाही आणि कुठल्याही आमिषाला, तुटपुंजी आमिषाला बळी न पडता एवढं मोठं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे. ऊसाच्या माध्यमातून, दुधाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आपणाला आर्थिक लाभ झालेला आहे आणि हा सतत लाभ होत राहणार आहे. निरंतर लाभ शाश्वत आहे. आमच्या अडीनडीला शेतकरी चळवळीच्या माध्यमातून हे धावून येणारे सगळे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. तर ह्यांना आपण यांचा रस्त्यावरचा आवाज हा एखाद्या जिल्हा परिषदेच्या मिनी सभागृहामध्ये, एखाद्या हाऊसमध्ये पाठवायला पाहिजेत. असं ज्यावेळी ज्या वर्गासाठी आपण लढाई करतो त्या वर्गाला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्याला काय अर्थ प्राप्त होत नाही, तोपर्यंत यशापर्यंत जात नाही. म्हणजे मग यश काय अगदी असं म्हणजे कोणाला कळणार पण नाही की ते जर शेतकऱ्यांनी तिथल्या त्या वर्गाने जर जसं राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत झालं की म्हणजे अगदी वाऱ्यासारखं एकदा म्हणजे हे झालं, झंझावात असं झंझावात तो निर्माण झाला पाहिजे. म्हणजे एवढ्या वर्षाचं आपण 20, 22, 25 वर्ष झालं आपण लढाई करतो, असं एक झंझावात निर्माण व्हायला पाहिजे आणि ते जनतेने निवडणूक हातात घेतलं पाहिजे. मी उभारतो, मला मतदान करा. अरे आम्ही आधी केलंय, तुमचं आर्थिक सुधारणा मजबूत करण्यासाठी रिझल्ट आम्ही काढलेला आहे. इतर पुढाऱ्यांच्यामध्ये, इतर याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला रिझल्ट काढून आम्ही दिलाय आंदोलनातून. तुम्ही आपलं किरकोळ 500 कुठं 1000 कुठंतरी त्या जेवणावडीसाठी बळी पडून
तुम्ही स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेताय. आज मी माझं पिंड आहे लढायचं, मी लढत राहीन. तुम्ही करा न करा, तुम्ही मतदान करा न करा, मी लढत राहीन. ते परत स्वीकारले म्हणून मी लढत राहीन. माझं पिंड आहे. उद्या तुमच्या भागातनं किंवा कुठल्याही भागातनं हे चळवळ महाराष्ट्रामध्ये किंवा देशात संपत जे चाललेले आहेत याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे किंवा त्याचा एक अभ्यास हाच आहे. कुठल्याही चळवळीच्या कार्यकर्त्याला त्याला सुद्धा इच्छा असते, मी गावचा सरपंच व्हावं, मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं, मी पंचायत समिती सभापती व्हावं, मी आमदार व्हावं. हे जे प्रश्न मी इथं गावात मांडतो ते प्रश्न हाऊसमध्ये मांडावं. त्याला आणखीन ताकद मिळते. बरोबर. जोपर्यंत तुम्ही धोरण प्रक्रियेमध्ये, धोरणात्मक त्या निर्णय प्रक्रियेमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला एक ताकद जे हत्तीचं बळ येते ते फक्त इथं बसून गडिंगलच्या दसरा चौकातनं बोलणं आणि विधानभवनमध्ये बोलणं हा फरक आहे. हा फरक अभ्यास करून लोकांनी ताकद देण्याचं काम जनतेने करायला पाहिजे. म्हणजे ज्या वर्गासाठी आपण केलो त्या वर्गाने ते ठरवायला पाहिजे. बरोबर. आणि सामान्य माणसाने बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला काय करायचं आहे, जे तुमच्या ही जी काही शक्ती आहे ते काही न करता धोरणकर्त्याला, राज्यकर्त्याला फक्त एकच भाषा समजते. त्यांना शिव्या शाप अमुक तमुक काही देण्यात, आपण बोटं मोडून बसण्यात काही अर्थ नाही आहे. मताचा अधिकार त्यांना फक्त मताचंच त्या ठिकाणी मतदानाच्या रूपानं तुम्ही जो झटका 420चा दिला आणि तिथं जर तुम्हाला योग्य सदैव बुद्धीला स्मरून राजेंद्र गड्डेंवर तसं खरोखर आहे का, अरे टेस्ट करा ना तुम्ही, त्याचं पार्श्वभूमी तपासा, त्याचं पुढचं पाठीमाग तपासा. पण एकदा निर्णय घेतला तर 420 नवा 11,000 होलचं असं द्यायला पाहिजे की त्या ठिकाणी ते मग जे काय तुम्ही निर्णय घ्याल ते निर्णय पहिलतीरला नेलं पाहिजे. डेफिनेटली. मी एका मुद्द्याकडे जाणार आहे. आपण थोडं इतिहासात महाराष्ट्राच्या राजकारणाचं बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यातून आलेल्या केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर या विचारांचा तो ब्राह्मणेतर चळवळीतनं आलेला तो पक्ष होता, शेतकरी कामगार पक्ष. तो पक्ष हा महाराष्ट्रामध्ये 70-80 पर्यंत प्रमुख विरोधी पक्ष होता. अगदी एन डी पाटील साहेब सहकार मंत्री म्हणून झाले पुलदमध्ये 1978 साली जे स्थापन झालं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्या पक्षाची नंतरच्या काळामध्ये जी घसरण सुरू झाली, वाताहत झाली, अक्षरशः वाताहत झाली. म्हणजे कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जायचं की शिवाजी पेठेमध्ये जे प्राबल्य होतं शेतकरी कामगार पक्षाचं, तिथं काँग्रेसची गांधी टोपी घालून जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. इतका विरोधी पक्षापर्यंत, इतकं म्हणजे असं म्हटलं जायचं, तुम्ही हे सांगू शकाल, इतकं त्या पक्षानं जनमानसामध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं. ते घसरत आलं. शेतकरी संघटनेचं किंवा इतर शेतकरी म्हणजे चळवळीतले जे पक्ष आहेत ते वेगवेगळ्या, कामगार चळवळीतले असतील, शेतकरी चळवळीतले असतील, त्या पक्षांची गेल्या काही काळापासून देशभरामध्ये वाताहत होते, पिछेहाट होते. काय कारण दिसतंय तुम्हाला, काय वाटते? एक तर त्यावेळी प्रस्थापित पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष होता राष्ट्रीय पातळीवर. यस. आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जे आता मगाशी आपण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष, यस, कर्नाटकामध्ये समाजवादी किंवा राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली बिहार जे काय काऊ बेल्ट म्हणतो त्या ठिकाणी समाजवादी. दोनच पर्याय होते. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी एक शक्ती म्हणून ह्या लोकांच्याकडे पाहिलं जायचं. आता ते जाती धर्माच्या वरती वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या विचाराच्या माध्यमातून एवढे आता पक्षांनी, एवढे स्थानिक म्हणजे प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्ष ह्याचे झालेले आहेत की त्या ठिकाणी मग अलीकडच्या 25-30 वर्ष 30-35 वर्षामध्ये आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून वंचितांना न्याय देण्याच्या संबंधी शिवसेनेचं मराठी बाणा घेऊन मुंबई आपली आहे, मराठा लोकांच्या म्हणजे आपल्या मराठी बांधवांची आहे, ही भूमिका घेऊन ते मग कोकण बेल्ट आणि सगळं गावागावात ग्रामीण भागात मराठवाडा जास्त पोचले गेले. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं शेतकरी कामगार पक्षाचं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा मूळ प्रवाहात यातून म्हणून कोकणातले सावंत असतील, अनेक दिग्गज मंडळींना त्यांनी सुद्धा त्याच्यातनं आव्हान केलं की आपण आता विकास साधूया, विरोधाला विरोध करायचं नको, अशा पद्धतीची भूमिका घेतली. तुम्ही मगाशी म्हटलं की कारखाने साहेब सायकलवरनं फिरायचे कोल्हापूर शहराच्या. मग अगदी ती परंपरा अगदी तुमच्या आता परवा स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्यापर्यंत पोहोचते. या तालुक्यात सुद्धा तो करमजी कोलेकर साहेब म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होऊन गेलेत. या तालुक्यातनं 2 वेळा शिरपतराव शिंदे साहेब आमदार होऊन गेलेत. शेजारच्या तालुक्यातनं नरसिंहराव भुजंगराव पाटील साहेब आमदार होऊन गेले. इकडं शंकर धोंडी पाटील साहेब जनता दलाचे होते. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक लढणारी एक सुप्त शक्ती होती. ती शक्ती त्यावेळी एकवटायची आणि असे दोनच पर्याय असायचे. आता मूळ प्रश्नापेक्षा भावनात्मक, काही क्षणिक, भावनिक, ज्याच्यातनं काहीही रिझल्ट उलट म्हणजे हाताला त्यापेक्षा ते
अर्थहीन, उलट ते आपल्या स्वतःसाठी आणि समाजासाठी नुकसानकारकच अशा पद्धतीत त्याच्यातनं आउटपुट येणार असते. तशा गोष्टीला जास्त प्राधान्य थोडंसं दिलं जातं आहे. आणि म्हणून चळवळीच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा मोमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं हे शेतकऱ्यांचं म्हणजे शरद जोशी साहेब तर शेतकऱ्याला असं म्हटलं शेवटी की मेलेल्या मड्याचं नेतृत्व करणं म्हणजे शेतकऱ्यांचं नेतृत्व करणं असं त्यांना म्हणायचे पडेल. एवढा मोठा दिग्गज, अभ्यासू, अर्थशास्त्र मानणारा, युनोसारख्या ठिकाणचं नोकरी राज्यामध्ये देऊन या खरी दुर्दैवी गोष्ट आहे. तर ते ही वेळ येता कामा नये म्हणून पुन्हा एकदा नुसता शेतकऱ्यांना मी म्हणत नाही, ग्रामीण भागात शेतकरी म्हणत नाही, मध्यमवर्गीय शहरामध्ये राहणारे जे वर्ग आहे, जे लोअर मिडल क्लास म्हणजे निम्न मध्यमवर्गीय आपण त्याही लोकांनी ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपलं हक्क, आपलं मतदान बजावत असताना भलं तो कुठल्याही पक्षाचा असना, तो शेतकरी संघटनेचा असना किंवा कुठल्या असना, चोकून माकून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रक्रिया तुम्हाला राबवावं लागेल. बरोबर. कारण त्या धोरणाचे दूरगामी परिणाम जे आहेत ते शेवटी त्याच्यावरच ते शेवटी तुम्ही त्या ठिकाणी मग मुंबईतला असू देत, दिलाई रोडचा असू देत किंवा अजून कुठल्या धारावी झोपडपट्टीतला असू देत किंवा कोण असू देत, ह्या तुम्हालाच भोगावं लागणार आहे. आणि हे सगळं काही त्या 5 वर्षाच्या धोरणामध्येच असतंय, तुमच्या मताच्या बोटामध्येच असतंय. ही शक्ती तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांनी कुठल्या अमेरिका प्रगल्भ, कुठल्या इंग्लंड प्रगल्भ, त्याच्यापेक्षा आपलं प्रगल्भ लोकशाही आहे. जगामध्ये असं एकमेव असं हे आहे की पहिल्या एका घटनेच्या फटकाऱ्यानं टाटा, बिर्लाला, अंबानी, अदानीला सुद्धा तोच मताचा अधिकार आहे. सामान्य माणसाला आणि तुमच्या शिवाजी पेठेतल्या सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाला सुद्धा तुमच्या ह्या सदर बाजारच्या ह्याला झोपडपट्टीला सुद्धा तोच मतदानाचे अधिकार दिलेला आहे. तिथं महिला भगिनींना पण दिलेला आहे आणि आपल्या पुरुष मंडळाला दिलेला आहे. अहो, लंडनसारख्या ठिकाणी, इंग्लंडसारख्या ठिकाणी तिथं महिला भगिनींना मतदानाचा अधिकार नव्हता. अमेरिकेमध्ये नेहरू लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. 80 दशकात मिळाला. मार्टिन लुथर किंग सारख्या माणसाला उभी हयात घालावं लागली. कृष्णवर्गीयांचा लढा. कृष्णवर्गीयांचा लढा. तर ते हिथं आपल्या एका म्हणजे किती मोठं देण आहे भारतीय लोकशाहीचं, आंबेडकरजींचं किंवा त्यावेळच्या गांधीजी असतील, जे कोण नेहरू असतील, सरदारभाई वल्लभभाई पटेल साहेब असतील, हे अनेक ही ध्येयवेळी राष्ट्र निर्मिती करण्याचे करते विजनल लीडर, देश कॉमन माणूस त्यांच्या समोर होता. ते आजच्या ह्या पिढीमध्ये किंवा आजच्या लिडरशिपमध्ये आणि हे कुठेतरी घडलं पाहिजे. म्हणून या प्रक्रियेमध्ये टिकून राहायचं आणि ते कुठेतरी एक मिणमिणता देवा का होईना पेटवत राहायचं, ही भूमिका घेण्यासाठी म्हणून मी या प्रस्थापित, मग भले कुणी प्रस्थापित समोर नसेल, त्यांच्या विरोधात लढत राहावं, शेवटचं हे असूपर्यंत लढत राहावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. आणि ते व्हायला पाहिजे. मग अशी तुम्ही जे शेतकरी कामगार पक्षाचं म्हटलं ना की त्या ठिकाणी एक जबरदस्त एखादा शेतकरी कामगार पक्षाचा आमदार हाऊसमध्ये उभारलाय म्हटलं तर तिथं त्या ठिकाणी काय बॉम्ब फुटणार आहे याचं त्यांना असं थरकाप सुटायचं. सत्ताधाऱ्यांना ती दहशत होती. प्रल्हाद केशव आत्रे साहेब असू देत, दीपा पटले असू देत, असे अनेक दिग्गज, भाई वैद्य असू देत, मृणालताई गोरेंचा त्या ठिकाणी मोर्चा असू देत, मधु दंडवते सभा, पाणीवाले मधु दंडवते सभा, असे कितीतरी उदाहरण येतील. आता आम्हाला म्हणजे कितीतरी उदाहरण कम्युनिस्ट विचारधारणेचे असतील, समाजवादी नेते असतील. याचा अर्थ विरोधी पक्षात सगळेच वाईट लोक आहेत असं मला माहित नाही, पण हे कुठेतरी जाब विचारणारं एक शक्ती जी आहे ती जिवंत, म्हणजे लोकशाहीमध्ये जेवढं सत्ताधारी महत्वाचं आहे तेवढंच विरोधी पक्ष सुद्धा पॅरलाल ते शक्तीहीन न होता ते शक्तिमान राहिलं पाहिजेत. आणि ही जबाबदारी समाजातल्या सगळ्या घटकांचा आहे, सर्व क्षेत्रातल्या घटकांचा आहे. मी आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही सध्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, जिल्हा परिषदेच्या कुठल्या मतदारसंघातून आपण इच्छुक आहात आणि आपली काय तयारी सुरू आहे? तयारी असं नाही आहे, रुटीन मध्येच आम्ही काम करत असतो. ते काय नेहमीचे काम सुरू आहे तेच कायम चालू आहे. आता माझं गाव मुतनाळ तसं ते नूल जिल्हा परिषद मतदारसंघात मोडत आहे. ते थोडंसं ओबीसी आहे, त्यामुळे त्याच्यात काय आम्ही मोडू शकत नाही म्हटलं तर. असं एक आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा, तिथल्या लोकांचा, तिथल्या शेतकरी जे काही कार्यकर्ते व्यतिरिक्त इतर जो घटक आहे, असं त्यांच्या डोक्यात एक विचार चाललाय की बाबा तुम्ही हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लढवावं. तर त्यासाठी जर त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मला उभा केलं किंवा लढवा म्हटलं आणि साथ देतो म्हटलं तर तिथं लढवायची माझी इच्छा आहे.
आणि त्यासाठी तयारी असं काय नाही, ती 20 गावं येतात, तिथले प्रश्न काय आहेत त्या पॉकेटमध्ये. म्हणजे आमच्या गडिंग तालुक्यात 5 सर्कल आहेत एकूण. तसं गडिंगच्या ते ह्या विभागातनं 3 तालुके आहेत, 3 तालुक्यामध्ये साधारणपणे 12-13 सर्कल आहेत. कुठल्या सर्कलमध्ये काय गरजेचं आहे, कुठल्या सर्कलमध्ये काय आहे, हे सगळं बऱ्यापैकी मला अभ्यास आहे. मी गेली 22-25 वर्ष वाडी वस्ती पिंजून काढलेला कार्यकर्ता आहे. मग गौरेडाचा प्रश्न असेल, हत्तीचा प्रश्न असेल. हत्ती आमच्याकडे एकदा ते चंदगड तालुक्यामध्ये आला, त्या ठिकाणी तस्करांचा फार मोठा प्रश्न आहे इथे. आला. त्यावेळी अनावधानानं काहीतरी त्याला शॉक बसलं, मग ते 2 देवळी पितापुत्रांना नेऊन जेलमध्ये घातले. साहेब तेवढे आमदार होते, कोण त्या पॉकेटमध्ये सगळं त्या पाटण्यापाट्याच्या वरच्या बाजूला सगळं 10-20 वाडी वस्तीवरती लाईट बंद केलं, पाणी बंद केलं. कोण तिकडे कुठला पुढारी जायला नव्हता. साहेब आमदार होते, नागपूरहून आले, मी गेलो तिथं, तुम्हाला राजू शेट्टी समोर आणतो. हीच असं संध्याकाळची 5ची वेळ होती, 2-4-5 लोक जमले होते. आणि साहेबांनी सांगितलं की मी तिथं पोचायच्या, इथनं बाहेर पडायच्यात लाईट लागलं पाहिजे म्हटले, पाणीची सोय व्हायला पाहिजे. सगळं म्हणजे हत्तीला मारून तुम्ही त्या ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमध्ये हत्तीची किंमत जवळजवळ 25 कोटी रुपये, काहीतरी 12 कोटी का 35 कोटी केलं. मग राजू शेट्टी साहेबांनी विचारलं, अरे हत्तीच्या शेपटावर तर माझ्या बळीराजाची किंमत करा. एखादा हत्ती एखाद्या गौरड्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बळी गेला तर त्याला तुम्ही लाखभर पण देत नाही, आणि हत्तीची किंमत तुम्ही 12 कोटी 25 कोटी. हत्ती काय आमचा शत्रू नाही आहे, पण तुमचा हत्ती आमच्या शेतात आमच्या शहरात येतोच काय याचा बंदोबस्त तुम्ही फॉरेस्टवाल्यांनी करा. बरोबर, अशी अशी भूमिका त्यावेळी घेतली. अहो त्या देवळी पितापुत्रांना कोण तुम्हाला सांगतो, एवढं अखंड चंदगड तालुक्यातनं कुठला पुढारी तर सोडा, सर्व पक्षी आहे, कोण तिथलं गावातलं सुद्धा जामीन व्हायला तर नाही. या भडगावमधनं आम्ही 2 जामीन देऊन, गडिंग तालुक्यातले जामीन देऊन त्यांना आम्ही संघटनेच्या माध्यमातून वकील ठेवून त्याचं फी वर्गणीतनं आम्ही भागवून त्या ठिकाणी जामीन देऊन आम्ही सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सगळं बाहेर काढलं. त्यावेळी ते रेंगडे काका वगैरे सगळे मंडळी होते, बाळगोंड पाटील म्हणून एक आमचे संघटनेचे कार्यकर्ते. म्हणजे सांगा तात्पर्य काय, असं एखादा प्रसंग, कठीण प्रसंग शेतकऱ्यावरती आला, अशा पद्धतीने आमच्या संघटनेचं काम झालं आहे. आज सुद्धा तिकडं ते नरेवाडी, हिडदुगी असेल, कडाल असेल, त्या टापूमध्ये तिथं आता गौरेडांचा प्रश्न आहे. त्या 19-20 गावामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. तिथे एक छोटासा प्रयोग मी कडवीकट्टी गावामध्ये पाणी अडवा पाणी जिरवावरती करायचा प्रयत्न कमल नयन बजाजच्या माध्यमातून एक आमच्या भागातले सुपुत्र थाळबे साहेबांच्या योगदानातनं करायचं. आणि त्या गावातले एक रिटायर्ड इन्स्पेक्टर चव्हाण काका म्हणून, त्याच हलकन जिल्हा परिषद मतदारसंघात येणारं ते गाव आहे. तिथे एक प्रयोग आम्ही केला होता. तो प्रयोग माझ्या मनासारखा तो झाला नाही, पण आज नाही उद्या जर संधी मिळाली तर अशा पद्धतीचं करता येईल. आणि ते 19 गावातनं पाणी कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी व्हावं, बागायत क्षेत्र व्हावं, तिथं क्रॉप पॅटर्न चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हावं, तिथं पाणी अडवा पाणी जिरवावरती काम करायला खूप चांगली संधी आहे. ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. अजून पुढं जाऊन किटवड्याचं एक आजरा तालुक्यात धरण आहे. द्विभाषिक राज्याचा करार करून, म्हणजे कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना पण पाणी जाईल. म्हणजे त्याच बेल्टमधनं असं खाली नॅशनल हायवेला तुम्ही हातर्की टोल नाक्याच्या अलीकडं आणि इकडं तुमचा शंकेश्वरचा पुढचा बेल्ट, असा एक मधला बेल्ट हा पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहे. इकडे इकडे तर खूपच लांब नदी म्हणजे नाहीच आहे. इकडे हिरणकेशी नदी खूप लांब पडते. तर त्या लोकांच्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होईल. तसं माझ्या कर्नाटकातले अनेक नेते मंडळी, मिनिस्टर, कुठल्या पक्षातले बरेचसे चांगले संबंध आहेत. मी तसं बऱ्यापैकी संबंध त्यांना पण घेऊन त्या ठिकाणी ते 19 गावातल्या प्रश्नाबरोबर त्यांनाही ते पाणी होईल, आपल्याला पण पाणी होईल, अशा पद्धतीनं करता येईल. आणि हिरणकेशीवरती दुतरी भरून की लिफ्ट वगैरे करता येईल, काहीतरी वेगळं कंट्रोल सर्वे करून त्या ठिकाणी त्याचा सुद्धा मी थोडाफार अभ्यास करून ठेवलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी प्रत्येक गावातनं पाणी अडवा पाणी जिरवा, ओढे नाले जे आहेत, छोटे छोटे बंधारे आहेत, त्या ठिकाणी गॅबियन टाईप बंधारे आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळे नॅचरल बॅरियर्स त्या ठिकाणी निर्माण करून, बॉक्स करून पळणाऱ्या पाण्याला, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे काय हो, ब्रिटिशांनी सांगितलं या देशामध्ये सॉइल कन्झर्वेशनवरती तुम्ही काम करा. तुम्ही कावेरी नेऊन गंगेला भिडू नका, गंगे नेऊन कावेरीला भिडू नका. एवढ्या या देशात पाऊस पडतो मान्सूनचा आणि इतर वेळेला पाणी साठवण्यासाठी तुम्ही काय करा, माथ्यावरच्या पाण्याला त्या ठिकाणी पळणाऱ्या पाण्याला थांब म्हणा, थांबणाऱ्या पाण्याला त्या ठिकाणी जिरून जा म्हणावं. आपोआप वॉटर टेबल इम्प्रूव्हमेंट होते डेफिनेटली. आणि हे काम सॉइल कन्झर्वेशन किंवा तुमच्या जलसंधारण मृदूसंधारणचं जे खातं आहे त्याच्यातनं नीट घडत नाही. त्या ठिकाणी पाट्यात टाकायचं काम आणि नुसताच पैसे काढायचं काम अजिबात होत नाही. कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपये आजपर्यंत खर्च झाले, पण 100% असं कुठेही रिझल्ट म्हणावं तसं आलेलं नाही आहे. ही गोष्ट
पोपटराव पवार असू देत किंवा राळेगण सिद्धीला अण्णा हजारे असू देत किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जिथं झालेलं आहे तिथं चांगल्या पद्धतीनं काम झालं आहे. विदर्भामध्ये कमल्याण बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण असं होऊ शकतंय, हिवरे बाजारासारखं इकडे येऊ शकतं. बरेच असं बरीच गाव आहेत हिवरे बाजारसारखं होऊ शकतं. म्हणून ते माझं पण अपेक्षित लोकांनी तिथलं साथ दिलं नाही. मी 2014 विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर मी 2-2.5 महिने तिथंच होतो, त्या गावातच होतो. अशा पद्धतीनं काम तिथं करता येईल. क्रॉप पॅटर्न फिक्स करता येईल. बरोबर. थोडंसं त्या परिसरामध्ये तो पॉकेट थोडंसं गडिंगपासून 20-25 किलोमीटर असं हायवेला कर्नाटकाच्या सीमा भागेला सीमे लागून आहे, नॅशनल हायवेला लागून आहे तो बेल्ट. थोडंफार एक 7-8-10-12 प्रत्येक गावात ऊस आहे, पण 100% बागायत नसलं तरीसुद्धा प्रत्येक गावात ऊस आहे. तिथं ते राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्या कारणानं सीमा भागातले उद्योजक पण येतील. तिथं थोडंसं बॅरल लँड कुठंतरी आहे का बघून शोधून थोडंसं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एखादा छोटीशी मिनी औद्योगिक वसाहतसुद्धा त्या ठिकाणी करता येते त्या पॉकेटमध्ये. मग थोडंसं छोटे छोटे उद्योजक येतील त्या पॉकेटमधल्या लोकांना. जसं आता गोकुळ शिरगाव MIDC 5 स्टार MIDCमध्ये आजूबाजूचे करवीर आणि करवीरच्या परिसरातले घरचं काम करून घरची भाकरी खाऊन आपलं जाऊन एक 10-15 हजार रुपये जरी पगार पडला तर त्यामुळे आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल. तसं काही प्रयोग करण्याची इच्छा आहे, इरादा आहे, मनोदय आहे. पण त्याला ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी काय पैसे खर्च करणार नाही. बरोबर. माझ्याकडे आर्थिक होत नाही, माझ्या गरजा, माझा आर्थिक होत, हे सगळ्या मर्यादा आहेत. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचं म्हणजे प्रत्येक आता हिशोब घालून बसलेत. आम्ही इकडे ऊस आंदोलनामध्ये आहे एका बाजूला, की जिल्ह्यातलं सगळं ऊसाचा दर आता 3500च्या 3500 पासून ते 3650 पर्यंत 53 पर्यंत गेलेला आहे. आणि आमच्या भागातल्या 5 साखर कारखाने आहेत मगाशीच तुम्हाला सांगितलं. आणि त्या आता एका आमच्या कारखान्याच्या माध्यमातून 3400 रुपये दर डिक्लेअर केलेला आहे. आम्ही इकडे सगळ्या संघटनेचा टीम, आमची सगळी टीम घेऊन आम्ही मोर्चा काढा प्रांत कार्यालयावरती, त्या प्रादेशिक संचालकांना, कारखानदारांना जाब विचारा, त्याच्यानंतर त्या जे सोयाबीनसाठी रास्ता रोको करा, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा. जिल्ह्यातल्या एकूण 36,000 हेक्टर सोयाबीनचं उत्पादन आहे, त्यापैकी गडिंग तालुक्यामध्ये साधारणपणे 14,000 हेक्टर म्हणजे 35,000 ते 40,000 एकर सोयाबीन आहे. त्यासाठी पालकमंत्र्याला भेटा, कलेक्टरला भेटा, नापेडच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर पाठपुरावा करा, त्यासाठी रस्ता रोको करा. असं आमचं एका बाजूला चाललं आहे, जेणेकरून त्याला सपोर्टिव्ह प्राईस जे भारत सरकारचं ते निश्चित केलेलं दर आहे 5,328 रुपये तो मिळावा. म्हणून 8 ऑक्टोबरला मी हलकर्णीला सोयाबीन परिषद घेतली. त्यानंतर लगेच आम्ही त्यासंबंधी जनजागृती करून खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी विचार केला. आमच्या सोयाबीन परिषदचं त्या ठिकाणी जर असं उसानंतर सोयाबीनकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढली म्हटल्यानंतर त्याचं सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये दैनिक सगळ्यामध्ये खूप मोठी चर्चा झाली. आणि त्याच्यातनंच मग ते आंबेडकर साहेबांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना त्याने बैठक घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायला आपला खरेदी केंद्राला घालावा धान सोयाबीन वगैरे. लगेच आम्ही 50-100 वर्ष कार्यकर्ते एकत्रित आलो, त्यांना जाऊन त्या ठिकाणी भेटलो, त्यांना विनंती केली, जाब पण विचारला. आणि त्याच्यातनं अशा पद्धतीने एका बाजूला आमचं चालू आहे, जेणेकरून 3637ला जो सोयाबीन शेतकरी विकायला लागला आहे त्याला 1,000-1,500 रुपये क्विंटलच्या पाठीमागे जास्त मिळावा म्हणून सोयाबीन ठेवून या म्हणून सांगितलंय. आणि या क्षणापर्यंत सुद्धा पाठपुरावा चालू आहे. राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा परवा विदर्भामध्ये मोठं जनआंदोलन झालं त्यावेळेस सुद्धा त्या धोरणावरती बोलले. त्यामुळे निश्चितपणे आमच्या मनातला मनोदय जो खरीप पिकातला जिरायत पट्ट्यातला जो बागायत क्षेत्र नाही आहे तो मनी क्रॉप म्हणून सोयाबीनकडे पाहतो. एकरी 10 क्विंटल त्या बिचाराचं पिकलं असेल तर त्याला 1,000-1,500 ज्यादा भेटले तर त्या ठिकाणी त्याला नाही म्हटलं तरी 1,000-12,000 रुपये 10-12,000 रुपये का होईना किमान पक्षी त्याच्याच घामाचं दाम त्याला पदरात मिळणार आहे. म्हणजे एका बाजूला आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं सांगताय म्हटल्यानंतर मेजर इथं पाऊस पडलेला असून सुद्धा ते सरकारने त्या ठिकाणी तो दुष्काळग्रस्त आपलं याचा ओला दुष्काळच्या ह्याच्यामध्ये आमचा तालुका धरलेला आहे. म्हणजे हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्याच्यानंतर ऊसाचा टनेज आमच्या परिसरातलं घडलेलं म्हणजे आमच्याच परिसरात सगळं मे पासून ऊस हे आपलं पाऊस चालू आहे. बरोबर. ग्लोबल वॉर्मिंगचे दुर्गंधी परिणाम आहेत. तर दुसऱ्या बाजूला भात आता कापणीच्या वेळी बऱ्यापैकी पाऊस हे ते कमी जास्त असं भाताचं उत्पादन पण थोडंफार घटलेलं आहे. म्हणजे अशा ह्या सगळ्या सुलतानी आणि आसमानी संकटातून शेतकरी चालला आहे. आणि याला काहीतरी मार्ग काढायचा असेल तर कुठेतरी ही चळवळ जिवंत राहिली पाहिजेत, मोमेंट जिवंत राहिलं पाहिजेत. त्या माध्यमातून आता मी उभारणारा म्हणण्यापेक्षा किंवा आमच्या कार्यकर्त्यांचं मत घेण्यापेक्षा
ही जनतेने, शेतकऱ्यांनी, तरुणांनी, शेतकऱ्यांच्या मुलांनी ठरवावं की त्यांना बाबा संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून मी डॉक्टर झालो, मी थोडंफार काहीतरी शिकलो, सवरलो, मी पुण्या मुंबईत आहे, आर्थिक पद सुधारली, आर्थिक पद सुधारली, मी उच्च शिक्षण घेऊ शकलो, माझे आई वडील त्या ठिकाणी कष्ट घेत होते म्हणून त्याच्यातनं 4 पैसे मिळाले, ते 4 पैसे घेतलो म्हणून मी वेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, मी आज पुण्या मुंबईत आहे. मग हे ज्यांनी हे घडवलं, ज्यांनी हे मला पोझिशन निर्माण करण्यामध्ये ज्या चळवळीचं, ज्या संघटनेचं योगदान आहे, त्या कार्यकर्त्यासाठी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी साठी मी काय करणार आहे, काय देऊन काय करणार आहे, एक मत देणार वोट देणार आहे, एक वोट देणार आहे. त्याच्यात काय विशेष आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही तेवढं जर केला तर बरंचसं काहीतरी होऊ शकते. डेफिनेटली. तर हे होते माझ्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टे यांचे अत्यंत जवळचे सहकारी राजेंद्र गड्ड्यांवर. अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे, ती अशासाठी की कोल्हापूरमध्ये शुगर कॅन बेल्ट फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातून त्यांनी उभा केलेलं नेतृत्व, त्यातून त्यांनी उभा केलेली शेतकऱ्यांची फळी ही इतर पिकांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी सुद्धा त्यांनी मांडली. त्यांनी आता सांगितलं की आम्ही सोयाबीन पिकासाठी लढलो, आम्ही कापसासाठी सुद्धा लढलो, आम्ही आंब्यासाठी सुद्धा, जे महत्त्वाचं एक नगदी पीक आहे महाराष्ट्रातलं, त्यासाठी सुद्धा आम्ही मांडलो आणि आमचा हाच आवाज आम्ही सभागृहामध्ये मांडला. दुर्दैवानं त्यांना पराभूत व्हावं लागलं. राजू शेट्टे हे जे शिखर नेतृत्व आहे शेतकरी संघटनेचं, त्यांना 2दा एकदा लोकसभेला आणि विधानसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु त्यांची लढाई थांबलेली नाही आहे, ते थांबलेले नाही आहेत, ते पुढे जाणार आहेत, शेतकऱ्यांचं नेतृत्व उभं करणार आहेत आणि शेतकऱ्यांना ताठ मानेनं जगता यावं यासाठी त्यांचं भांडण व्यवस्थेशी सुरू आहे. या भांडणात बऱ्याचदा त्यांना जायबंदी व्हावं लागतं, त्यांना अपमानित व्हावं लागतं, परंतु त्यांनी त्यांचा मार्ग सोडलेला नाही आहे. ते हट्टानं लढत आहेत, ते नेटानं लढत आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. गड्ड्यांवर साहेब, तुमच्या राजकीय वाटचालीसाठी, तुमच्या संघर्षाच्या वाटचालीसाठी डिजिटल कोल्हापूरकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात चर्चेसाठी, त्याबद्दल सुद्धा तुमचं मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.